नमस्कार. आतापर्यंत सामनाच्या माध्यमातून आपण माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनेक मुलाखती घेतल्या आणि आपण त्या पाहिल्यात. पण ज्या एका मुलाखतीची संपूर्ण महाराष्ट्राला आणि मराठी माणसांना प्रतीक्षा होती, ती मुलाखत आज आपण इथे घेतो आहोत. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रमुख सन्माननीय राज ठाकरे हे दोघेही आपल्याकडे आज मुलाखतीसाठी आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या फार मोठी उलथापालथ सुरू आहे. मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका या महाराष्ट्र राज्याचं आणि मुंबईचं भवितव्य ठरवणार आहेत. आणि या मुंबईच्या भवितव्यासाठी माननीय उद्धवजी आणि राजजी एकत्र आल्याचं चित्र महाराष्ट्र पाहतो आहे. मराठी माणसाच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि तेवढाच आनंदसुद्धा आहे आपण एकत्र आल्याबद्दल. या मुलाखतीचं वैशिष्ट्य असं आहे की जशी मुलाखत संयुक्त आहे, म्हणजे आपण दोघे आहात, तशी ही मुलाखत घेण्यासाठी सुद्धा आम्ही दोघे, म्हणजे माझ्याबरोबर प्रसिद्ध दिग्दर्शक, कलाकार, सिनेनिर्माते महेश मांजरेकर आहेत. महेश मांजरेकरांनी इथे बोलवण्याचं कारण इतकंच की हा जो संयुक्त प्रकरण सुरू झालं आहे त्याची ठिणगी महेश मांजरेकरांनी त्यांच्या एका मुलाखतीत टाकली होती आणि तिथूनही सुरुवात झाली. त्याच्यामुळे मांजरेकरांनी इथे खास आमंत्रित केलं आहे. पण मांजरेकर इथे आज आहेत माझ्याबरोबर. ते एक मुंबईकर म्हणून, ज्यांना आपण कॉमन मॅन म्हणतो या मुंबईतला, त्या मुंबईकरांच्या मनात काही प्रश्न आहेत ते मांजरेकर मांडतील आणि आम्ही दोघे मिळून महाराष्ट्रातल्या या दोन धुरंधर नेत्यांशी चर्चा करू. उद्धवजी आणि राजसाहेब, आपण इथे आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतोच. बऱ्याच कालखंडानंतर, म्हणजे म्हटलं तर 20 वर्षानंतर, जे आपण वारंवार म्हणतो आहे, आपण एकत्र येऊन आपण मुंबईवर आणि महाराष्ट्रावर चर्चा करतो आहोत. महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होता आणि महाराष्ट्राच्या मनातला हा कॉमन प्रश्न आहे आणि तो दोघांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. थोडक्यात की महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पाहावी लागली? मला असं वाटतं काही गोष्टी का घडतात, कशा घडल्या, काय झालं, मला असं वाटतं या गोष्टी आता सोडून दिल्या पाहिजेत. आणि मी त्या दिवशी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि आज संकट महाराष्ट्रावरती आहे, मुंबईवरती आहे, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांवरती आहे. आणि जे संकट आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे की काय प्रकारचं आहे आणि काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की ती एकच गोष्ट ही या एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही आहे, आज हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. या विषयात अनेक वर्ष मी बोलतो आहे, उद्धवही बोलतो आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. परंतु आज अशा एका वळणावरती ही निवडणूक आणि महाराष्ट्र येऊन उभा आहे की ज्याला आपण अभी नहीं तो कभी नहीं हे जे आपण नेहमी म्हणतो, तर ही परिस्थिती आज मुंबईवरती येऊन ठेपलेली आहे, ठाण्यावरती येऊन ठेपलेली आहे. खरं तर बघायला गेलं तर MMR रिजनवरती येऊन ठेपलेली आहे. MMR रिजन मी मुद्दामून बोलतो आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. कारण आज नाही बरोबर आलो आणि आज या गोष्टींचा सामना नाही केला तर मला असं वाटतं महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार. उद्धव साहेब, मला वाटतं राजसाहेबांच्याच भावना. मला असं वाटतं की राजने उत्तर जे दिले त्याच्यामध्ये एवढंच मी बोलेन, आम्ही दोन भाऊ एकत्र आलो आहे हा एक मुद्दा वेगळा आहे, भावनिक आहे. पण दोन भाऊ एकत्र येणं याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे. कारण महाराष्ट्र वाचवायचा असेल तर ठीक आहे, पक्ष, राजकीय मतं हे असतील, पण आपण मराठी आहोत, महाराष्ट्र आपला आहे. आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील. पण एक प्रश्न कायम सगळ्यांच्या मनात आहे गेल्या 50-55 वर्षापासून, तो आतापर्यंत. महाराष्ट्र वाचवण्यासाठी किंवा मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली
आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची उदाहरणं आपण नेहमी देतो. विशेषतः ठाकरे कुटुंब देत आलेलं आहे. मग राज्य असतील किंवा आपणही असाल की आतापर्यंत आपल्या प्रत्येक भाषणात हा विषय आला की संयुक्त महाराष्ट्र. तुम्हाला आत्ता या क्षणी संयुक्त महाराष्ट्राच्या वेळची परिस्थिती जाणवते का, की त्यावेळेला जसा मराठी माणूस मुंबईसह महाराष्ट्र राहण्यासाठी एकवटला होता, तेच वातावरण तुम्हाला आता दिसतंय का? अर्थातच दिसतं. याचं कारण तुम्ही एक गोष्ट बघितली पाहिजे याच्यातनं, की माननीय बाळासाहेबांनी या विषयावरती तर आपण ज्याला म्हणू आपण संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली आणि त्याच्यानंतर 6-1 वर्षातच शिवसेनेची स्थापना झाली. परंतु जेवढे लोंढे किंवा जेवढे लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, म्हणजे जर समजा तुम्ही आत्ता जर समजा तुम्ही बघितलं तर जवळपास रोज उत्तरेतनं 56 ट्रेन्स ह्या महाराष्ट्रामध्ये येतात रोज, आणि भरून येत आहेत आणि रिकामे जात आहेत. आज जर समजा तुम्ही ठाणे जिल्हा, एक जिल्हा जर समजा पाहिलात, बरोबर आहे, ठाणे जिल्हा हा मला असं वाटतं जगामधला एकमेव जिल्हा आहे की जिकडे ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, वसई, मी आता पालघर वेगळा पकडत नाही आहे, तो आपण एकच होता, तो आत्ता वेगळा झाला, परंतु पालघरमध्ये वसई, त्याच्यानंतर मीरा भाईंदर, त्याच्यानंतर वसई विरार आली, त्याच्यानंतर तुमची नवी मुंबई, अशा जवळपास 8-9 महानगरपालिका आहेत. आपण नीट जर समजा पाहिलं तर ह्याची सुरुवात, सगळ्या गोष्टींची सुरुवात होते ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषदा वगैरे, नगरपालिका, महानगरपालिका, आणि ह्या सगळ्या ज्या होतात महानगरपालिका, ह्या लोकसंख्येनुसार ह्या गोष्टी वाढत जातात. जर एखाद्या जिल्ह्यामध्ये जर समजा 8-9 महानगरपालिका जर समजा असतील, आज मुंबईमध्ये किती आहेत? 1. पुण्यामध्ये किती आहेत? 2. बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काढून बघा 1-1. ठाणे जिल्ह्यामध्ये 8-9 महानगरपालिका, याचा अर्थ बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण आणि तेच प्रमाण मुंबईमध्ये वाढणं, नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे, ज्या प्रकारची दादागिरी, की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार. हे कधीपासून सुरू झालं? मी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत, हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत, हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत, आणि तेच चित्र आता दिसतंय. आणि जी जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना, की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे. आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं, की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत, आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे हतबलतेने पाहणं, हे मला असं वाटतं हे काही आमच्याकडनं होणार नाही, आणि म्हणून आम्ही एकत्र आलो. उद्धव साहेब, राजसाहेब जे म्हणतात त्या 100% तथ्य आणि सत्य आहे. पण मराठी माणूस जेव्हा जेव्हा भडकला, पेटला, तेव्हा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं आहे अनेकदा. मग सत्ता परिवर्तन असेल, सामाजिक परिवर्तन असेल, पण आजही त्या पद्धतीनं तुम्हाला मराठी माणूस पेटलेला दिसतोय का? एक लक्षात घ्या की मराठी माणूस पेटला तेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला. मुंबई महाराष्ट्राला मराठी माणसाने मिळून दिली. मधला जो काळ होता 60 ते 66, जर माझा आवाज 60 ते 66, याच्यामध्ये आत्ता जी राजनी सांगितली ती परिस्थिती निर्माण झालेली. मराठी माणूस खचून गेला होता, आत्मविश्वास गमावला होता, आणि त्याच्यात एक ताकद, चैतन्य निर्माण करण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. इतके वर्ष व्यवस्थित चाललं. आपल्याला सगळ्यांना असं वाटलं की आता हे काय पुढे कोण हिंमत करणार नाही. मात्र शिवसेना ज्या पद्धतीने त्यांनी फोडली, राजकारणामध्ये पक्षांतर होतात, इथली लोक तिकडे जातात, पण पक्ष संपवणं, पक्षाचं चिन्ह काढून घेणं, त्याची मान्यता जवळपास रद्द करणं, म्हणजे त्याचं अस्तित्व नष्ट करणं, जी मराठी माणसाची ताकद आहे ती तोडून फोडून टाकणं, हे काय दर्शवतं? म्हणजे ठीक आहे ना, मी मागे पण म्हटलं की युत्या होतात, आघाड्या होतात, आघाड्या तुटतात, युत्या तुटतात, पुन्हा मग ते पक्ष एकत्र येऊ शकतात, पण पक्ष संपवत आहे हा कोणता प्रश्न?
पण त्यावेळेला सुद्धा राजसाहेब त्यावेळेला सुद्धा संयुक्त महाराष्ट्राची लढाई ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाविरुद्धच होती. राज्यकर्ते मराठीच होते आणि आताही राज्यकर्ते मराठीच आहेत. म्हणजे मराठी विरुद्ध मराठी. पण त्यांचे मालक जे आहेत त्यांच्याकडे ते नोकरी करतायत. यातलं सांगू का, हे सगळे ससाणे आहेत. मालकाच्या हातावरती बसून पक्षी मारून आणणं हे ससाण्याचं काम असतं. इथे मालकाच्या हातावरती बसून आपलीच माणसं फोडणं हे आत्ताच्या लोकांचं काम आहे. म्हणजे स्वकीयांचा घात करणं हे फक्त पक्षांमध्ये नसून राजकीय पक्षांमध्ये पण तेच चालू आहे. आणि तीच कृती आत्ता सगळी सुरू आहे. आपल्याच लोकांकडनं ह्या गोष्टी करवून घ्यायच्या. कसं आहे, मराठी म्हणून तुम्ही एकत्र आलाच नाही पाहिजेत. आणि याच्यासाठी म्हणून मग जातीजातींमध्ये भेद निर्माण करणं, जाती एकमेकांच्या अंगावर ढकलणं, एकमेकांच्या उरावरती बसवणं आणि त्याच्यातनं भांडणं, वाद, मारामाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी करवून त्यांना महाराष्ट्र हा एकत्र मराठी म्हणून असता कामा नये, याच्यासाठीचं हे सगळं अख्खं राजकारण त्यांचं सुरू आहे. आपण एकत्र आलेला आहात, महाराष्ट्राला आनंद झाला, मराठी माणूस एकवटला. पण भारतीय जनता पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आपल्या युतीविषयी, ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे. यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना, या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे. बरं का, ही बसवलेली माणसं आहेत सगळी. ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाही आहे. आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो, मालकाचा ऐकतो. त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही. आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना. ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत. कालच अजित पवार बोललेत ना. हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून. मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे. अरे मग द्या ना ते पुरावे. कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत. तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा. मी परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं नाही, या देशामध्ये कोणी राजकारणामध्ये सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहे. सत्ता बदलत असतात, काळ ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो. उद्या ज्या दिवशी हे बदलेल, तुम्ही टार्गेट आहात. मुख्य लक्ष तुमच्यावर आणि तुम्ही टार्गेट आहात. कशावरती? म्हणजे ही चाटम मंडळी जी आहेत भाजपमधली, ज्यांना तुम्ही चाटम म्हणता, ते तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आलं ना. तर जसं कन्फ्यूज आणि करप्शनची युती म्हटलं आहे. नाही, करप्शन त्यांचं म्हणणं की अनेक वर्ष आपली सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये ते सहभागी होते. होय. नाही, माझ्या मनामध्ये असा प्रश्न आहे की त्यांनी असा आरोप केला आहे की 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार झाला. महापालिकेत एवढे पैसे असतात? नाही, मी सांगतो. आणि जर एवढे पैसे असतील तर मग हे आमदार 50-50 कोटीला का पळून गेले? ते मला एकच मिनिटं. पहिली गोष्ट म्हणजे मला ना त्या गोष्टीबद्दल एक जरा बोलायचं आहे की तो जो एक चालू होतं ना 50 खोके 50 खोके 50 खोके, मला असं वाटतं लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे. हे 50 खोके 50 खोके हा विनोदाचा भाग नाही. 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले. 50 कोटी. 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये झाले. म्हणजे 40 आमदारांचे 2000 कोटी हे कुठून आले, कसे आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून. बरोबर की नाही? म्हणजे बँकेतनं लोन तर थोडं नव्हतं ना घेतलं. त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं? मला एक बेसिक, आता 3 वर्षामध्ये कॉर्पोरेशनची इलेक्शन झालीच नाही. आज जो हे चालू ना मुंबई, मग 3 वर्षात मुंबई धोक्यात नव्हती का जेव्हा इलेक्शन झालं? माझे एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातनं बाहेर पडतो ना, तर मला खरं सांगू तर मला लाज वाटते की माझी मुलं ह्या शहरात वाढणार आहेत. मी काही गोष्टी रेग्युलरली फॉलो करतो. आजचा एअर क्वालिटी इंडेक्स 183 आहे. ज्याचा आज मी भोगतोय. एक फुगा असतो की ज्याची कॅपॅसिटी एक आपण म्हणतो की तो एक पर्टिक्युलर ह्याच्यात तो फुटेल. तर जवळजवळ ह्या एका फुग्यात जवळजवळ त्याच्या 5 पट हवा भरलेली गेलेली आहे. माझा एक प्रॉब्लेम आहे की मुंबई डिकंजेस्ट कधी होणार? म्हणजे मी आता बाहेरचे लोंढे बोलतच नाही. एक मुद्दा सांगतो, विचारतो तुम्हाला. तुम्ही इतके वर्ष मुंबईत राहतायत. माझा आणि राजचा जन्म मुंबईतला आहे. आज जेवढं प्रदूषण दिसतंय, हवेचा जो काही निर्देशांक वगैरे म्हणतोय प्रदूषणाचा, हा एवढा खराब कधी झाला होता का? ह्याचं कारण असं की आता यांची जी काय होर्डिंग्ज लागलेत, विकासाची गती नाही आहे, ह्यांची विनाशाची गती आहे. नियोजन शून्य विकास हे याचं कारण आहे. कारण तुम्ही जे म्हणताय ना, एक तर आओ जाओ घर तुम्हाला, इथूनच पहिली सुरुवात होते. त्याच्यानंतर साधारणतः आपल्याला नेमकं आज हवंय काय?
आज जर का तुम्ही पाहिलं तर सगळीकडे रस्ते खोदलेत, जिथे जाऊ तिकडे रस्ते खोदलेत, मोठमोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. विकासाच्या नावाने मेट्रो असेल, काही ठिकाणी पूल असेल, हवेत. पण ते एका वेळेला सगळं तुम्ही काढलं आहे आणि त्यावेळेला मुंबईच्या खर्चाचा ताळमेळ हा बसवला गेला पाहिजे. मी मुंबईकर म्हणून मी तुम्ही म्हणतो, आपण सगळेच मुंबईकर आहोत. तुम्ही जो कर भरता त्याच्यासमोर तुम्हाला काय मिळतं? प्रदूषण. म्हणजे विकास तुमच्याकडे काय फार मोठा रस्ता आम्ही छान केला आहे, सरळ तुमच्या घरापासून हॉस्पिटलमध्ये जातो रस्ता, ह्याला मी विकास नाही म्हणत. हॉस्पिटल कमीत कमी असणं आणि आयुष्य चांगलं असणं हा विकास पाहिजे. माझं तर म्हणणं विकास नको आता. नाही, मुंबई ही विकास करण्याची आता लायकीची ही राहिलेली मानसिकता नाही. का झाली? कारण नियोजन शून्य विकास. आम्ही सुद्धा आज आमची जी होर्डिंग लागलेत, मी 12पासून लावतोय होर्डिंग. होय, हे आम्ही केलं आणि त्याच्याबद्दल मला अभिमान आहे आणि मला असं वाटतं मुंबईकरांना अभिमान आहे. मग त्याच्यामध्ये शाळेचा दर्जा असेल, पाण्याचा दर्जा असेल, किंवा आता कोस्टल रोड झालेला आहे. कोस्टल रोडसुद्धा हा आपण केलेला आहे. पण वाटेल तिकडे, जसं आता मी कलानगरला राहतोय, वेडेवाकडे उड्डाण पूल, आता तिकडे आणखीन एक वॉकर ब्रिज करतायत. कोणासाठी करताय, कशासाठी करतायत? आणि संपूर्ण धुळीचं आणि सिमेंटचे कणस आपल्या फुफ्फुसामध्ये जात आहेत. मी तेच म्हणतो की आता विकास करण्यासाठी जागा नाही राहिली मुंबईला. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 1 किलोमीटर मागे मुंबई इज द हायेस्ट इन द वर्ल्ड. म्हणजे आपण जो श्वास घेतो त्याच्यातनं आपण कार्बन ऑक्सिजनपेक्षा जास्त कार्बन. याचं मूळ कारण असं आहे की एक तर चाललेल्या काय ज्याला विकासाच्या नावाखाली ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या, आणि दुसरं म्हणजे मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पनवेलमध्ये, नवी मुंबईमध्ये तुम्ही जर सगळीकडे आपण जर गेलो, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंट सुरू आहेत. झाडं तोडतायत, झाडं तुटतायत, रिडेव्हलपमेंट सुरू आहे. डोंगर कापतायत. आणि काय होतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे ना डीपी बनतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही. मी माझी काही भाषणं दाखवीन की जी साधारणपणे 2008ची वगैरे भाषणं आहेत, 2009ची भाषणं आहेत, की ज्यावेळेला मी पुण्यात जात असे आणि पुण्यातले माझी भाषणं आहेत की मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला, पुणं ते बघणार नाही, पुणं लवकरात लवकर बर्बाद होईल. नाही, मी पुण्याला शिफ्ट झालेलो की मध्ये असं विचार केला मुंबई कंजेस्टेड, पुण्याला शिफ्ट झालो. नाही, पुणं तर पण बर्बाद. 6 महिन्यात परत मुंबईला आलो मी. आणि म्हणजे काय माझं म्हणणं, आता लोंढे आले राहू दे की आता मुंबई करत आता आले, आत्ता तरी थांबवायची गरज आहे. दोन्ही गोष्टी मूलभूत ज्या गोष्टी आहेत ना, जसं मी काही बातम्यांचे हे घेऊन आलेलो आहे. आता मुंबईमध्ये कांदळवन आहेत. कांदळवन साधारण कुठे होतात? समुद्र आणि खाडी जिकडे असते तिकडे. नाही, म्हणजे त्यांना समजेल असं म्हणजे मँग्रोव्ज. मला माहिती आहे. हां, म्हणजे मराठीत सांगायचं तर मँग्रोव्ज. तर विकासाच्या नावाखाली ते मँग्रोव्ज कापणार. आता साधारणतः एक कायदा असा आहे की जेवढी झाडं तुम्ही तोडाल तेवढी झाडं तुम्ही लावली पाहिजेत. आता मुंबईची मँग्रोव्ज जी समुद्र किनारपट्ट्यावर आहे ती कापल्यानंतर, तोडल्यानंतर तुम्ही कुठे लावली पाहिजेत? तुम्ही पुण्याला गेलात, चंद्रपूरला गेलात, मुंबईतल्या कांदळवनाची भरपाई हे चंद्रपूरला करणार. ह्या विकासाचा कसा काय उपयोग होणार आपला? आतासुद्धा मी 2017चा माझा महापालिकेचा वचननामा पाहिलात तर मुंबईला पाण्यासाठी गारगाई आणि पिंजाळ ही 2 धरणं आपण बांधायचं वचन दिलं होतं. कर्मधर्म संयोगाने मी मुख्यमंत्री झालो आणि म्हटलं आता दिलेलं वचन पाळलं पाहिजे म्हणून मी त्याचं प्रेझेंटेशन घेतलं. तेव्हा माझ्या लक्षात एक धक्कादायक गोष्ट आली की गारगाई आणि पिंजाळ करायचं असेल तर जवळपास 6-1 लाख झाडं कापावी लागतील. म्हणजे जंगल पूर्ण नामशेष करायचं. साधारणतः ज्याला कॅचमेंट एरिया म्हणतो तिकडे हा सगळा पाऊस पडतो, तो एरिया तुम्ही नष्ट करणार म्हणजे पर्यावरण खतम करणार. आता ते खतम केल्यानंतर जो काही खर्च होणार तो खर्च केल्यानंतर आपण पुन्हा पावसावरती अवलंबून राहणार. परत तेही पाणी आपल्याला उद्या जाऊन कमी पडणार, कारण तुम्ही म्हणता तसं दुसऱ्या बाजूनी लोंढे येतच राहणार. त्याला पर्याय म्हणून आम्ही समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करण्याचा प्लांट मी मुख्यमंत्री असताना पायलट प्रोजेक्टला गो हेड दिला होता. आणि हा पायलट प्रोजेक्ट आत्ता कालच्या डिसेंबरमध्ये पूर्ण झाला असता. त्या पायलट प्रोजेक्टमधनं आज तानसातनं जेवढं पाणी दर दिवशी मिळतं 400 MLD तेवढं पाणी आपल्याला मुंबईकरांना त्या समुद्रापासून कालच्या डिसेंबरमध्ये उपलब्ध झालं असतं. त्याने तो प्लांट बाजूला टाकला आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी परत एकदा गारगाई पिंजाळला हात घातला. आरेच्या जंगलाला मी संरक्षण दिलं होतं मेट्रोच्यासाठी. अरे मी पण केलं ना, मेट्रोचं लोकार्पण मी पण केलं, मेट्रो 2चं. माझं म्हणजे म्हणणं होतं म्हणजे सरकारचं की तुम्हाला कारशेडसाठी आरेचं जंगल कापण्याची गरज नाही. कांजूर मार्गला होऊ शकतं.
आता याने काय केलं, हट्टापायी आरेचं जंगल मारलंच प्लस कांजूर मारला करतात. कशासाठी करता हे? उद्धव साहेब म्हणजे दोन्हीकडे नाही, नाही, माझं कॉन्ट्रॅक्टर माझा प्रश्न हा आहे की इथे मुंबईत राहणारा सफर करून करतोय तो आपण- मिडल क्लास, नाही मिडल क्लास करतो. आज ज्या बिल्डिंग होतात तिकडे 24 तास पाणी असतं. आज माझे छोटे मिडल क्लास जिथे राहतात नक्कीच. त्यांना 2 तास सकाळी पाणी, 3 तास सकाळी पाणी. तो जो एक भाग आहे ना की किती क्राऊड का मुंबईत. बरं आज मला बाहेर पडलो तर जिथे मला 10 मिनटं लागत होती तिथे आज मला 1 तास लागतो. तर डिकन्जेस्ट करणं माझं असं म्हणणं आहे की लोकांना तर सांगा की मुंबई आहेत ते राहू दे की, म्हणजे मी म्हणतो आले ते आले, आता समजा ते मुंबईकरच झाले, पण आहेत त्यांना एक समजायला पाहिजे की आता जागा नाही. 51 लाख गाड्या आहेत मी एक सांगतो तुला मुंबईत. काय आहे, मला असं वाटतं की ह्या काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला असं वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे. काय आहे, 4 प्रकारच्या जागा असतात. एक केंद्र सरकारची जागा असते, एक राज्य सरकारची जागा असते, एक महानगरपालिकेची जागा असते आणि एक खाजगी जागा असते. बरोबर. आता गोदरेजची खाजगी जागा आहे, तिकडे तुम्हाला एकही झोपडी मिळणार नाही. पण केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या आणि महानगरपालिकांच्या, बरोबर, या ज्या सगळ्या जागा आहेत याला आईबापच नाही. म्हणजे आज कित्येक वेळेला अशा अनधिकृत गोष्टी ह्या पाडल्या गेल्या आणि नंतर तिकडचे कोणीतरी अधिकारी त्यांना त्याच्यावरती ज्या प्रकारचा ज्याला वचक पाहिजे तो वचक मला असं वाटतं की येणं गरजेचं आहे. तो कोणी म्हणजे तो उद्या आम्ही आणू, उद्या कोणी राज्यातली लोक असतील त्यांनी आणावा, उद्या राज्यात आम्ही आलो तर आम्ही आणू. पण मला असं वाटतं की तुम्ही जे बोलताय ते अत्यंत योग्य आहे की जागा संपलेली आहे. बरोबर. आता साधी गोष्ट आपण समजा प्रदूषणाची गोष्ट बोललो, प्रदूषणाची, तर मुंबईमध्ये हीच हालत आहे, मला मान्य. परंतु आज दिल्लीमधली हालत काय, तिकडे 200च्या वर आहे इक्वालिटी. बरोबर की नाही. आणि आज दिल्लीमध्ये जर समजा आपण बघितलं तर केंद्र आणि राज्य अशा दोन्ही गोष्टी तिकडे आहेत. राजसाहेब तुम्ही एक फार नाही, महत्वाचा मुळामध्ये- मुद्दा आता मांडला. नाही, मुळामध्ये राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं का म्हणे. सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हात वर करायचे. आता तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये आपण राहणार आहोत. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत. जरी मराठी आहेत, महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का, त्यांच्या नागरिकांसाठी? इथे ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतात. इथे 2 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. एक तर आता राजसाहेबांनी जो मुद्दा सांगितला, जमीन केंद्र सरकारची आहे, राज्य सरकारची आहे, खाजगी आहे. पण आज मुंबईसह महाराष्ट्रातल्या जमिनींचा मालक मोदींचा लाडका उद्योगपती झालेला आहे. एकेकाळी आपल्या महाराष्ट्रात देशामध्ये विनोबा भावेंनी घोषणा दिली होती सबभूमी गोपाल की. आज सबभूमी अदानी की. मुंबई वाचवायची असेल तर हे जे आपल्या मुंबईच्या मोक्याच्या जमिनी गिळंकृत करण्याचे जे काम चालू आहे, जे आपल्या जाहीरनाम्यातसुद्धा आहे, वचननाम्यातसुद्धा तो आपण मुद्दा घेतला आहे, हे आपण कसं करणार? मुंबई वाचवायची असेल तर आधी आपल्या महत्त्वाच्या मोक्याच्या जमिनी, धारावीसह मिठागर असतील, टोल नाके असतील, हे आज एका उद्योगपतीच्या नाही, घशात आज- घालण्याचं आज- काम केलेलं आहे. नाही, आज त्यांना अडवणारं कुठे प्रशासनमध्ये नाहीच आहे ना. केंद्रातनं ऑर्डर आली, जसं मगाशी राज म्हणाला, हे ससाणे बसलेले आहेत, ते जागा राखवतात आणि ते जागा घेऊन त्या याच्या घशात घालतात अदानीच्या. मूळ महापालिका आता एक शेवटचं ठिकाण राहिलेलं आहे की जिकडे ठामपणाने त्यांना नाही सांगणार कोणतरी नाही, पाहिजे. माझा तोच मुद्दा आहे की आपण जे म्हणतो की ह्या महापालिकेवरती भगवा फडकला पाहिजे किंवा मराठी माणसाची ताकद इथे आली पाहिजे, म्हणजे सत्ता आली पाहिजे. ही सत्ता आल्यावरती प्रश्न संपतील का? जे प्रश्नासाठी आपण आता उभे आहोत, मी तुम्हाला आपण एकत्र आलेला मी एक गोष्ट आहोत. सांगतो. आणि सगळ्यात मोठं संकट हे गौतम अडाणी मुंबई गिळतोय भाजपच्या माध्यमातून. मी याच्याबद्दल एक गोष्ट बोलतो. हा, मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिका याची मुदत संपली 2022ला आणि 2022लाच मला असं वाटतं उद्धव सरकार गेलं. बरोबर. त्याच्या आधी महापालिका विसर्जित झाली होती. आधी म्हणजे कधी म्हणजे 21ला 6 महिने अगोदर. एक त्या माझं जूनमध्ये सरकार पाडलं, मला वाटतं मार्च 4-5 महिने अगोदर. बरोबर. तेव्हा मुदत संपली. 22 त्याच्यानंतर 25 पर्यंत, 4 वर्ष झाली आता. या 26. 25 पर्यंत, आज 26 कधी 26ला आज जानेवारीमध्ये निवडणूक होते. इतकी वर्ष काय गेली? मी माझ्या पुढच्या काही भाषणांमधनं किंवा माझ्या काही इंटरव्ह्यूमधनं मी ते तुम्हाला नीट सांगणार आहे की ह्याचं काय प्लॅनिंग चालू होतं आणि 24 ते 25 मध्ये काय झालं.
एका वर्षात काय झालं हे मी तुमच्यासमोर आणणार आहे. मी आत्ता नाही बोलत या विषयात, परंतु हे काय प्रकारचं प्लॅनिंग आणि कशासाठी ह्या निवडणुका पुढे ढकलत आज 26पर्यंत आल्यात ते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर. ही माणसं जी आहेत ना, ही म्हणून मगाशी मी म्हटलं ना, ही बसवलेली माणसं आहेत. आणि तू म्हणतोस की हे जागा दाखवतात, हे जागा नाही दाखवत. ते जागा पाहतात, तेच ह्यांच्याकडे ते. सह्यांसाठी फक्त फायली येतात की ह्याच्यावर सही कर. आता आपल्याच लोकांना, आपल्याच इकडच्या मराठी लोकांना समजत नाही होत आपण काय करतो आहोत. हे त्यांना नंतर कालांतराने समजेल की त्यांनी आपण काय महाराष्ट्राचं घोडचुका डेथ वॉरंट केल्या. काढलेलं नाही आहे. नाही एक मिनिट. आपल्या सहीनं मराठी संजय. माणसाच्या सहीनं मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं. आणि तसं त्यातलं कसं आहे, एकच मिनिटं, की देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे. मी एकदा ना, एकच गोष्ट म्हणून सांगतो, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो. आणि स्वित्झर्लंडला गेल्यावरती मी तो देश पाहत होतो. आणि तो देश सगळ्या काय गाड्या फिरत आहेत, सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत, सगळे सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे, सगळं व्यवस्थित छान. तो सगळा देश पाहताना मला पहिला मनात प्रश्न आला, इथला विरोधी पक्ष काय करतो. हो. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती काय सांगतो तो, की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन, मी तुम्हाला ते. त्या कल्पनेच्या बाहेर होतो मी. बरोबर आहे. मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते. आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कुठेतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा. रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास. इथले प्रॉब्लेम काय आहेत. कारण तो कंपॅरिझन करतोय त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोडशेडिंगशी, त्याच्याकडच्या सगळ्या गोष्टींशी. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. तुमची मानसिकता कशी आहे. माझं जे आता मी इथे मुंबईकर म्हणून बोलतो आता, हे पॉलिटिकल बाजूला ठेवून, की मला जे बाहेर पडलं प्रश्न पडतात ते, की आज आई भीक मागू देत नाही की वडील चोरी करू देत नाही, अशी परिस्थिती फक्त मिडल क्लासची आहे. त्या मिडल क्लाससाठी काय म्हणजे आज आपण म्हणतो की बाहेर रस्त्यावर फिरा, फुटपाथ. आता आम्हाला लहानपणी सांगायचं आहे की द पेडेस्ट्रियन शुड वॉक ऑन द फुटपाथ. नाहीच आहेत फुटपाथ, चालणार कुठे. आज शाळांचे एवढे प्रॉब्लेम आहेत. माझं म्हणणं आहे की कॉर्पोरेशनकडे एवढ्या शाळा आहेत, त्या एवढं बजेट आहे मुंबई कॉर्पोरेशनचं, त्या अत्याधुनिक का केल्या जाऊ नये. आता कसं आहे, आणि आज डिजिटल एज्युकेशन झालं आहे. असंही नाही की टीचर्स चांगले पाहिजे, आम्हाला टीचर्स चांगले मिळत नाही. तर आज एक म्युन्सिपाल्टी शाळेत जाताना मला मुलाला पाठवताना मला लाज नाही वाटता का. मग ते त्यांच्या बरोबरीने का नाही करता येत. कारण होऊ दे की आता मुलांना एअर कंडिशनमध्ये बसायची सवय आहे. नाही, याच्याबद्दल एक नक्की सांगेन. हां, अगदी एअर कंडिशन नसेल, पण साधारणतः 2010 पासून मी अभिमानाने सांगेन की देशामध्ये मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका असेल की तिने अत्याधुनिक यंत्रणा किंवा सुविधा वापरायला लागले. व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय केलं आम्ही, साधारणतः एका विषयामध्ये महापालिकेच्या शाळेमध्ये एक चांगला शिक्षक किंवा शिक्षिका कोण आहे त्यांना बोलवण्यात आलं आणि एका स्टुडिओतून 10वीच्या विद्यार्थ्यांना एका स्टुडिओतून त्या शिकवायच्या किंवा शिकवतात. आणि हे शिकवणं म्हणजे मन की बात नाही, प्रश्नोत्तर होतात. आज मी जे तुम्हाला सांगितलं ना की याच्यामध्ये आम्ही पुस्तिकाच केलेली आहे. आणि तुम्ही म्हणाला त्याच्यात जवळपास 1300 शाळा आपल्या मुंबईमध्ये आहेत महापालिकेच्या. आणि या महापालिका शाळेमध्ये 3.5 लाख विद्यार्थी जवळपास वेगवेगळ्या 8 भाषेमध्ये शिक्षण घेतात. म्हणजे मराठी तर आलीच, इंग्रजी, सेमी इंग्रजी आली, हिंदी, उर्दू, गुजराती, अशा ह्या सगळ्या 8 भाषांमध्ये आपण त्यांना शिक्षण देतो. आणि ही साधारणतः 2010 साली सिस्टीम सुरू केल्यानंतर 2014-15च्या सुमारास आम्ही 8वी ते 10वी म्हणजे जे शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं की विद्यार्थ्यांच्या पाठीवरती किती ओझं आहे, तर तो अभ्यासक्रम आम्ही सिम किंवा सिममध्ये आणला. एक सिम कार्ड असतं ना फोनवर टाकायचं आणि ते टॅबमध्ये टाकून द्यायला लागलो. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या ॲनिमेटेड होत्या, म्हणजे मुलांना पटकन समजायचं की काय काय. एखादी गोष्ट आपण दाखवू शकत नाही की समजा एखाद्या ग्रहाला इतके चंद्र आहेत, त्या चंद्रावरती वातावरण कसं असेल, अशा काही गोष्टी आपण प्रत्यक्षात दाखवू शकत नाही. त्याचं ॲनिमेशन करून ते त्याच्यात टाकण्यात आलं. त्याचा परिणाम असा झाला की महानगरपालिकांच्या शाळांचा रिझल्ट हा जवळपास 100%च्या जवळ आला. आणि आता तुम्ही जे म्हणताय ना, पहिल्या प्रथम महापालिकांच्या शाळांमध्ये ॲडमिशन पाहिजे म्हणून चिठ्ठ्या मागायला लोक यायला लागले
आणि ॲडमिशनसाठी लोकांच्या रांगा लागायला लागल्या. बऱ्याचशा मी बघितले म्युनिसिपल स्कूल्स बंद होऊन तिकडे काहीतरी वेगळं करायचं होतं ते. नाही, त्याही शाळांबद्दल आता हे गेल्या 4 वर्षात त्या तक्रारी वाढल्यात. पण अगदी SSC तर आहे, CBSE, ICSE वगैरे या सगळे अभ्यासक्रम आपण त्या शाळांमध्ये आणले. आता गेल्या 4 वर्षात काय झालं आहे? माझ्या माहितीप्रमाणे उद्धव साहेब, मुंबईत ते लोन आलं काय माहीत नाही, पण विदर्भातल्या काही सरकारी शाळा गौतम अडाणींना दिलेल्या आहेत. चंद्रपूर, गडचिरोली. नाही, का तसं म्हणजे आपलं महाराष्ट्राचं शिक्षण खाते इतकं सक्षम नाही. नाही, आपण मुंबईपुरतं बोलताना नाही सांगतो ना, हां. ह्या सगळ्या गोष्टी गेल्या मी तर म्हणेन 4 वर्षात जास्त प्राधान्याने देण्याचं हे ठरवण्यात आलं. म्हणजे चंद्रपूरमध्ये एक शाळा दिली त्यांना. एक दिली, आता एक वरून पुढे जातील ना ते. ही आता सुरुवात मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा जर त्यांचं येणार नाही म्हणा सत्ता, पण हे मग सगळं त्यांचं खाजगीकरण करतील. हॉस्पिटलचं खाजगीकरण करतात, ते आपण रोखलेलं आहे. उद्धव साहेब, दुसरा एक महत्त्वाचा विषय सातत्यानं इथे मी तुमच्याशी चर्चा करतानाही मी किंवा राजसाहेबसुद्धा आहेत. सध्या धुरंधरचा माहोल आहे. लोक धुरंधरवर या सिनेमावर चर्चा करतात, त्यातल्या एकंदरीत वातावरणावर चर्चा करतायत. मग मुंबईत रेहमान डकेत कोण आहे किंवा धुरंधर कोण आहे? आपण दोघे या राज्याच्या राजकारणातले धुरंधर आहात. पाब्लो एस्कोबार पण शोधला पाहिजे. हा, शोधला पाहिजे. मी तुम्हाला तेच सांगतोय की आज मुंबई, ठाणे, नाशिक सारख्या शहरामध्ये अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्स, विविध प्रकारचं ड्रग्स सहज उपलब्ध आहे. ठाण्यामध्ये परवा 5.5 कोटीचं मॅड्रेक्स पकडलं ठाण्यात. साताऱ्यामध्ये ड्रगची फॅक्टरी डेप्युटी CMच्या दारात पकडली. मुंबईमध्ये काल 2.25 कोटीचं ड्रग्स पकडलं. हे चित्र या महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हतं. आणि हे सगळं ड्रग्स गुजरातच्या मार्गे, मुंद्रा पोर्ट जे अडाणींचं आहे, हे चित्र तुम्हाला महानगरपालिका आहेत, प्रत्येक ठिकाणी महानगरपालिका आहे, हे चित्र गंभीर नाही का? ह्या सगळ्या गोष्टींच्या महानगरपालिकांशी संबंध काही नाही. पहिली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण. याला केंद्र आणि राज्य, म्हणजे या ज्या प्रकारच्या ड्रग्सच्या विरोधातल्या ज्या धाडी या गेल्या 10 वर्षामध्ये बंद झाल्यात आणि साधारणपणे शाळांपर्यंत हा प्रकार आता मुलांपर्यंत यायला लागलेला आहे. शाळेच्या बाहेरच्या पानटपरीवर ड्रग्स मिळत आहे. आणि आपण जर समजा आपण त्याच्या सगळ्या गोष्टींचं जर नीट त्याचं ॲनालिसिस केलं तर राजकारणामध्ये वाढलेला पैसा आणि रस्त्यावरती आलेला ड्रग्स याचा एकमेकांशी काय संबंध आहे तो पण मला असं वाटतं जुळून पाहायला पाहिजे. कारण एवढा राजकारणामध्ये ज्या प्रकारच्या निवडणुकांवरचा खर्च आणि सगळ्याच गोष्टी ज्या प्रकारे होत आहेत आणि ज्या प्रकारे ड्रग्ज रस्त्यावरती येतात आणि त्याच्यावरती कोण हे व्यवहार करतं, ह्याच्यावरती कुठच्याही प्रकारच्या धाडी किंवा त्याच्यावरती कुठचीही बंधनं येत नाही आहेत, हे काय आहे हे मला असं वाटतं केंद्र आणि राज्य सरकारला विचारणं गरजेचं आहे. नाही, उठसूट मुख्यमंत्री सगळ्यांना क्लीन चिट देत सुटलेत. साताऱ्यामध्ये एवढी कारवाई झाल्यानंतर निदान ती फॅक्टरी आहे तरी कोणाची हे तर सांगा. तिथे क्लीन चिट दिली ना. तिकडे पण म्हणजे त्यांच्यावरती जे आमच्यावरती आरोप करतायत ते ठीक आहे, तेवढंच त्यांना करता येतं. पण त्यांच्या बुडाशी काय जळतंय ते कधीतरी बघा ना. ते बूड जळून खाक झाल्यानंतर बघून काय उपयोग आहे? म्हणजे असे कोण त्याच्यातले इन्व्हॉल्व असणारी लोक त्यांच्या आजूबाजूला अंगत पंगत करत बसलेत का? महानगरपालिका जरी असल्या तरी आपण पाहतोय की राजकारणाचं ज्या पद्धतीनं गुन्हेगारीकरण झालेलं आहे खुल्याम. यांच्या मुळामध्ये गुन्हेगारीकरणपेक्षा मला त्याचं मी चांगला शब्द म्हणजे विद्रुपीकरण झालं आहे. म्हणजे मी मगाशी धुरंधरचा उल्लेख केला आहे, त्याच्यामध्ये कराचीमधलं एक लॅरी शहर आहे दाखवलेलं. ज्या पद्धतीनं लॅरी शहरातल्या माफियांची मोडस ऑपरंडी होती किंवा झालेली होती त्यावेळेला, त्याच पद्धतीनं मुंबई, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या प्रमुख शहरामध्ये, नागपूर, त्याच पद्धतीनं आज तुम्ही प्रमुख शहरं घेऊच नका. हां, तुम्ही मराठवाड्यामध्ये जा, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा, तुम्ही विदर्भामध्ये जा आणि जी छोटी जी शहरं आता जी उभी राहत आहेत ना तिकडची परिस्थिती बघा. बीड आहे. मग नाही, पण म्हणून मी मागे एकदा बोललो होतो की आपल्या देशाला पंतप्रधान पाहिजे. देशाला पंतप्रधान नाही आहे, भाजपला पंतप्रधान आहे. तसंच महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही आहे, जो आहे तो भाजपचा आहे. म्हणजे हे सगळेजण त्यांचा पक्ष आणि सत्ता एवढं सत्तांध झालेली आहेत लोक की लोक मेले तरी चालतील, नागरिक मेले तरी चालतील, त्यांची मुलं बाळं ड्रग्सच्या आहारी गेले तरी चालतील, त्याच्यात धंदे करणारे आपल्या बाजूला बसले तरी चालतील, पण आम्हाला सत्ता पाहिजे. ही जी काही वृत्ती
याच्यावरती आपण काय बरं. करणार? ते ठीक काय आहे, म्हणजे- आपल्याकडे कायदा सुव्यवस्थेचं खातं नाहीये, आपल्याकडे सरकार नाहीये, नाही, पण याच्यासाठी- आपल्याकडे जनसंघटन आहे ना. जेव्हा ह्याच्यासाठी शेवटी काय आहे, जसं राज म्हणाल तसं की सत्ता हातात असणं गरजेचं आहे, की जिकडे आपण कायदेशीर बंधनं उद्या जाऊन तिकडे धाड टाकल्यानंतर यांचेच बगलबच्चे निघाले तर लोक आता गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मालवण वगैरे त्या भागात त्यांच्याच युतीतल्या मित्रपक्षाने त्यांच्या दुसऱ्या पक्षावरती धाड टाकली. काय मिळवलं? पैसे दिसले, पुढे काय झालं? क्लीन चिट. क्लीन चिट. उपयोग काय? म्हणजे काय होतं, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी बंधनं घालण्याला सुरुवात होण्यासाठी या महानगरपालिका आत्ता या क्षणाला खूप महत्त्वाच्या आहेत आणि लोकांनी त्यांचा राग, मला असं वाटतं, हा जे सगळं महाराष्ट्रात चालू आहे हा इथे व्यक्त करणं गरजेचं आहे. ही सत्ता आमच्यासाठी नको आहे, परंतु ज्या काही गोष्टी होत आहेत याच्यावरती जर बंधनं आणायची असतील, त्याला सुरुवात जर समजा करायची असेल, तर मला असं वाटतं महानगरपालिका आत्ता ही गरज आहे, ज्याच्यासाठी खास करून मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, तुमचं मीरा भाईंदर असेल, कल्याण डोंबिवली असेल, इतर सगळ्या महानगरपालिका, इथे लोकांनी आत्ता राग व्यक्त करणं गरजेचं आहे. काय होतं आहे, लोकांकडनं जर समजा त्यांनाच मतदान होत असेल, बाकीच्या गोष्टी सोडा, ते माघारी घेऊन पैसे देऊन काहीतरी ते माघारी घ्यायला लावणं वगैरे वगैरे, पण लोकांनी जर समजा मतदानातनं राग व्यक्त नाही केला तर मला असं वाटतं की ते मग आपण म्हणतो ना नंतर की ते राजानं मारलं काय आणि पावसानं झोडलं काय, तक्रार कोणाकडे करायची? तुमच्याकडे करणार लोक तक्रार. तक्रार नुसतं म्हणजे आमच्याकडे फक्त तक्रार, मतं नाहीत असं थोडी होतं. आता उमेदवार जे माघार घेत आहेत, आता ह्याच्या पुढची परिस्थिती कदाचित अशी होईल की जसं अमेरिकेने तो व्हेनेझुएलाचा अध्यक्ष उचलून नेला, तसे आता जिल्हाध्यक्ष आणि सगळे महापौर उचलून घेऊन जातील दिल्लीला, सुरतेला. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष आपले मादुरो. मंत्री नेलेच ना त्यांनी. नाही, माझं म्हणणं तेच नाही, नाही, माझं हे- म्हणजे आपले व्हेनेझुएला मंत्री जसे एक उचलून देश आहे. सुरतला नेले. व्हेनेझुएला मला एक वाटतं- देश आहे. नाही संजय, जसं आपले मंत्री यांनी उचलून सुरत आणि गुवाहाटीला नेले, ट्रम्पने तेच केलं. तेच केलंय. नाही, हे सुरुवात इथून झाली. व्हेनेझुएला देशाची लोकसंख्या सुद्धा 2,30,00,000 आहे आणि मुंबईची लोकसंख्या सुद्धा आपण मगाशी म्हणाला त्यानुसार 231 आहे. आणि दोन्ही शहरांचे आणि व्हेनेझुएलाचे प्रश्न तसेच आहेत. कोणत्याही प्रकारचा विकास नाही, ड्रग्स तेवढंच आहे, गुन्हेगारी आहे. पण मग आता तिथल्या इथून कोणाला अध्यक्षाला- उचलायचं आहे? जे करतात त्यांना उचललंच पाहिजे. त्यांना जर का तुम्ही चोंबाळत बसलात केवळ सत्ता पाहिजे म्हणून, तर सत्यानाच त्यांचाही होणार आहे जे चोंबाळतात त्यांचं. नाही, माझं म्हणणं आहे की आत्ता जे म्हणजे आपण दर प्रत्येक वेळेला म्हणतो की मतदान हा माझा हक्क आहे. आता हे जिथे निर्विवाद आलेत, कोणीच नाही, बिनविरोध. त्यांनी कसं दाखवायचं काळं बोटावरचं? म्हणजे माझा हक्क तुम्ही हिरावून घेताय ना, माझा मतदानाचा हक्क तुम्ही हिरावून घेताय. तर माझं म्हणणं आहे त्याला काही पर्याय नाही आणि ही सवय अख्खी लागू नये प्रत्येक ठिकाणी. म्हणजे जो मतदार जो निवडतो म्हणजे त्याचं मत की मला हा हवा की नको हे राहिलंच नाही. मग अशा वेळेला तर काही करू शकत नाही. आता एखादा आला निरो, कोणीच उभं राहिलं नाही. मला वाटतं तिकडे असं आलं पाहिजे की मग 30% लोकांनी म्हटलं ना की आम्हाला नको, तर ते बाद केलं गेलं पाहिजे. ते काय आहे, तो मला मत आहे ना माझं. त्या वोटिंग पॅड जे आहे ना त्याच्यावरती एक अधिकार आहे नोटांचा, पण त्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे हा. नाही, पण नोटा आता तो निर्विवाद असेल तर तिकडे वाटलेल्या मतदानाला वाटलेल्या नोटांमुळे झालेला वाटलेल्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार नाही. गेला. पण आता जिथे निर्विवाद आले तर तिकडे नोटा पण दाबायला चान्स नाही ना. एक्झॅक्टली, कारण नोटा मिळाल्या ना. नाही, पण म्हणून माझं म्हणणं आहे की नोटा हे पाहिजे. नाही महेशजी, हां. म्हणून जसं काही वेळेला एखाद्या कामासाठी टेंडर काढलं जातं आणि ते टेंडरमध्ये जर काही गफलत वाटली तर रिटेंडर करतात. तसंच मला असं वाटतं, मी परवाच्या आमच्या पत्रकार परिषदेत बोललो की जिथे हे बिनविरोध झालेत तिथे निवडणूक आयोगाने रिझल्ट थांबवले, ते आमच्या बाकीच्या निवडणुकांबरोबर जाहीर करतील, कारण तो गुलाम आहे त्यांचा. तिथल्या निवडणुकीची प्रक्रिया नव्याने घेतली पाहिजे. हे जे बिनविरोध सगळं थोतांड झालं, कारण आता ते तिकडनं त्यांनी, बरं या बिनविरोधमध्ये आमच्या दोघांचा एकसुद्धा नाही, राष्ट्रवादी पवारसाहेबांचा एकसुद्धा नाही, अपक्ष एकसुद्धा नाही आला. हे काय योगायोग आहे? त्याला मी तेच म्हणतो. म्हणजे ते योगायोग आहे की काय आहे? काय हे? नाही, माझं म्हणणं आहे की लोकांच्या मताला काही व्हॅल्यू आहे की नाही. मग तिकडच्या लोकांना त्यांचं मत असेल की नाही स्वतः, त्यावेळेला म्हटलं की जर का 30% लोकांनी त्यांचं पण मतदान घ्या. 30% लोकांना वाटलं की ही डझंट रिप्रेझेंट अस. जेनझी हा एक शब्द आता सगळीकडे थोडासा दरारा निर्माण करणार झालेला आहे. या सगळ्या ठिकाणचे जे जेनझी जे पहिल्या प्रथम मतदान करणार होते ते खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांची आग आज त्यांच्या डोक्यामध्ये आहे, ती बाहेर आली तर मग यांची हालत खराब होणार. उद्धव साहेब, तुम्ही जेनझीचा उल्लेख करताय, पण नेपाळ असेल, बांगलादेश असेल, अन्य राष्ट्रामध्ये डोक्यात राग आणि आग असलेला जेनझी हा खरोखर रस्त्यावर उतरला, त्याला सांगावं लागलं नाही.
आपल्याकडला जेनझी सुद्धा एका विशिष्ट विचारसरणीचा गुलाम होऊन थंड असं आपल्याला पडलेला वाटतंय. दिसतोय. असं वाटतंय. आणि त्या जेनझी तुमच्याकडे अपेक्षेने पाहतोय. मला असं वाटतं की हा पहिल्या भागामध्ये आपण थोडं थांबू. ज्या प्रकारचं मला एक एवढंच बोलतो, ज्या प्रकारचं राजकारण आता सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चालू आहे, मला खरंच प्रश्न पडतो, देवी देवता आहेत का? आणि आहेत तर ते फक्त हे का बघत बसलेले आहेत? आणि एवढे 33 कोटी एवढे जर आहेत तर ते काय हे या सगळ्या गोष्टी का बघत बसलेत? माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर आपण पहिल्या भागात मुंबईचा विकास, मुंबईतलं राजकारण, राज्याचे प्रश्न याच्यावर चर्चा केली. तरी प्रश्न संपत नाहीत आणि प्रश्नांचा डोंगर मुंबईसारख्या शहरात, राज्यात. विकासाबद्दल तुम्ही प्रश्नच नाही विचारले. मुंबईच्या विकासावर आपणच जास्त बोललेले आहात, कारण आपण मुंबईचे राज्यकर्ते राहिलात बराच काळ. उद्धवसाहेब किंवा राजसाहेब, मुंबई महानगरपालिका आली किंवा महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या की आपण सातत्यानं आपल्याला एक भीती वाटते आणि आपण तो लोकांसमोर जातो आणि मुंबई आपल्यापासून तुटली जाईल किंवा मुंबईचा लचका तोडला जाईल, महाराष्ट्र तुटेल, विदर्भ वेगळा होईल, हे आपण सातत्यानं म्हणतो. आताही आपण त्या विषयावरती बोलतो. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा गर्जना केली की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही. तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवता का? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मुळात हातातच काही नाही आहे. इच्छा चांगली आहे, पण जे वरतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. वरतून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर पर्यायच नसतो सही करण्यापलीकडे. सो वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही ना. त्याच्यामुळे त्यांनी चंद्रसूर्याचे कितीही दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय. नाही, एक मुद्दा असा आहे, मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जाते, कोणी येतो आणि सांगतो की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे, आमच्यावरती हिंदीची सक्ती करणार, म्हणजे आमचं संपूर्ण तुम्ही अस्मिता संस्कृती मारणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रात ठेवणार, या गोष्टीला काय अर्थ नाही आहे. बरं, हे यांना जसं आता राज म्हणाले, हे बस म्हटलं का बस, उठ म्हटलं की उठ मानणारी लोक आहेत, यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा? आज मुंबईची संपूर्ण लक्ष्मी जी म्हणतो ती कुठे गेली? ती आपल्या हातात नाही आहे. मराठी माणसं कुठे गेली? मराठी माणूस हा कामगार, श्रमिक, लढवय्या होता. आज तो बाहेर गेला आणि संपूर्ण मुंबईची संपत्ती ही एका विशिष्ट वर्गाच्या हातात आहे आणि ती सातत्याने गुजरातला पळवण्याचा प्रयत्न होतो आहे. याचा अर्थ असा आहे की मुंबई तुमचा जमिनीचा तुकडा तुमच्याकडे राहील, संपत्ती मात्र आमच्याकडे राहील. तेच मी म्हणतो. ह्याच्यावरती आपण काय करणार? मला थोडंसं वेगळं म्हणायचंय. हां, मला फक्त एवढंच म्हणायचं की आत्ताची परिस्थिती ही तशी नाहीये. आत्ता त्यांना मुंबईचा तुकडाही हवाय. हा विषय फक्त संपत्तीचा नाहीये. आपण जर समजा नीट बघितलं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला देखील मुंबईमधले जे अमराठी धनदांडगे जे होते तेच मागणी करत होते की मुंबई ही गुजरातला द्या म्हणून. आजही तीच परिस्थिती आहे आणि त्यावेळेला जर समजा 5 लोक असतील तर ती आज 500 लोक झाली आहेत. आणि ज्या प्रकारे मुंबईमधल्या गोष्टी ज्या आत्ता केंद्र आणि राज्यामार्फत ज्या गोष्टी केल्या जात आहेत किंवा करून घेतल्या जात आहेत, तो धोका मला सर्वाधिक वाटतोय जो ह्याच्या अगोदर फार नव्हता कधी इतका. आत्ता जे स्ट्रॅटेजिकली जी मुंबई तोडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, ज्याला आपण MMR रिजन ज्याला म्हणतोय, आणि या MMR रिजनमध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत. अदरवाईज वाढवण बंदराला लागून वाढवणाला तिथे विमानतळ कशासाठी तुम्ही आणताय? मी त्या दिवशी माझ्या एका भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की नवी मुंबई आता विमानतळ झालंय. या आत्ताच्या मुंबईच्या विमानतळावरचा संपूर्ण कार्गो हे वाढवण तिकडे नेणार विमानतळावरती आणि हळूहळू करत, आता जी सुरुवात झालीच आहे, पण हळूहळू करत मुंबईमधलं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल हे नवी मुंबईला वळवणार. आत्ताचा विमानतळ हे अदानीकडे आहेच. आत्ताच्या विमानतळाचं जर समजा क्षेत्रफळ जर समजा तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे कमीत कमी 50 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढं ते क्षेत्रफळ आहे. म्हणजे उद्या हे सगळं
डोमेस्टिक इंटरनॅशनल नवी मुंबईला वळवायचं आणि हा परत विमानतळ आणि तो सगळा भाग परत विकायला काढायचा. हे सगळं मोदी शहा राज्यकर्ते झाल्यामुळे होतंय का? त्याच्यानंतरच झालं ना. तुम्ही एक गोष्ट बघा, मी आता ना कोणाशी तरी परवा दिवशीच बोललो होतो, अदानी आणि अंबानी यांच्यामधला जर समजा आपल्याला फरक बघायचा असेल ना, हे बघा, हे ह्यांचे व्यवसाय करताना चोऱ्या मारा ते सगळेच करत असतात, परंतु अदानी आणि अंबानी यांच्यामधला जर समजा तुम्हाला मेजर फरक, तर मोदी मोठे व्हायच्या अगोदरपासून अंबानी मोठे होते. पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झालेला आहे. अदानीचा विस्तार हा मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे. म्हणजे मोदी ज्या वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेला त्यांना तो पोर्ट मिळालेला आहे, मुंद्रा पोर्ट. आणि मग पंतप्रधान झाल्यानंतर त्या अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत. मला नेहमी असा प्रश्न पडतो की भारतीय जनता पक्षाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की समजा तिथे आज भारतीय जनता पक्ष नाही आहे, समजा उद्या तिकडे काँग्रेसचं सरकार आहे किंवा इतर दुसऱ्या कुठच्या तरी समजा पक्षाचं सरकार आहे, आणि एखाद्या केंद्रांमध्ये बसलेल्या सरकारने जर एकाच उद्योगपतीवरती जर समजा काँग्रेसने किंवा इतर कोणी जर मेहरबानी केली असती, तर भारतीय जनता पक्ष काय प्रकारचा रिॲक्ट झाला असता? रस्त्यावरती येऊन थैथया नाचली असती. बरोबर आहे. मग आज हे होताना भारतीय जनता पक्षाचे लोक हवालदिल का आहेत, गप्प का आहेत? आपल्याला का वाटतं, का हवाल दिलाय? याचं कारण त्यांच्या हातात काहीच नाहीये. ही सगळी बसवलेली माणसं आहेत, कळलं का? ह्याच्यातले जे बसलेले होते त्यांना नष्ट केले गेले. लाईक शिवराज सिंग चव्हाण असतील किंवा अजून 1-2 जण असतील, गडकरी, बरोबर आहे, गडकरी हे जे बसलेली जी माणसं आहेत ही यांना आवडत नाहीत. आणि हे बसवलेलं म्हणजे जे पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये जे व्हायचं तेच आत्ता सगळं सुरू आहे. फक्त ह्यांचा उद्देश जर समजा बघितलं, काँग्रेसच्या काळामधले जे पंतप्रधान होते ना, त्यांना कुठचं राज्याचं लेबल नव्हतं. हे पहिल्यांदा राज्यकर्ते बसलेत ज्यांच्यावरती राज्याचं लेबल आहे. गुजरातचे प्रधानमंत्री आहेत ते, कळलं का? गुजरातचे आणि गृहमंत्री. ज्या प्रकारचं त्यांचं मुंबईवरती लक्ष आहे, मुंबईकडे त्यांचं ज्या प्रकारे लक्ष देतात MMR रिजनकडे, हे आजपर्यंत कधी घडलं नाही 50-60 वर्षामध्ये, जे आत्ता घडतंय. हा धोका सर्वाधिक आहे. उद्धव साहेब, हा धोका तर आहेच आणि त्या धोक्याशी आपण एकत्र येऊन लढतो आहोत. एक लक्षात घ्या की जे आम्ही सातत्याने सांगतोय की मुंबईचा महापौर हा मराठी होईल. भाजप काय म्हणते, मुंबईचा महापौर हिंदू होईल. म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही, हा एक प्रश्न झाला. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला मराठी माणसांवरती गोळ्या घालणारा माणूस हा मोरारजी देसाई हा हिंदू होता की नव्हता? मराठी माणूस जेव्हा रस्त्यावरती उतरला होता तेव्हा 107 रेकॉर्डवरती हुतात्मे झालेत. पण त्यांनी नंतर पोलिसांना सांगितले की तुम्हाला गोळ्या दिल्या आहेत, ते माणसं मारण्यासाठी दिलेल्या आहेत, गोळी वाया घालू नका. गोळ्यांचा हिशोब मागितला. मोरारजी देसाई हे गुजरातमध्ये जन्मलेले हिंदू होते की नव्हते? आणि मराठी माणूस हा हिंदू आहे की नाही हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. याचं कारण असं की ज्या वेळेला मोदींना अटल बिहारी वाजपेयी केराच्या टोपलीत टाकत होते तेव्हा त्यांना वाचवणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा अस्सल मराठी माणूस होता. त्याच्यामुळे त्यांनी हिंदू मराठी याच्यामध्ये जी काही गफलत करण्याचा प्रयत्न चालवला आहे ना, तो पहिला बंद करावा. आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगावं की मराठी आणि हिंदू म्हणजे काय, मराठी हिंदूच आहे. गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला. अजून एक गोष्ट सांगतो, हे मी तुम्हाला सांगतोय ना, जे हे गेल्या वर्षभरामध्ये मला एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी मला ज्यावेळेला असं सांगितलं की जरा ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. मी मगाशी जे म्हटलं नाही का, 2024 ते 2025 हा जो 1 वर्षाचा काळ आहे, या 1 वर्षाचा काळाचा आलेख मी आता पुढे मांडणार आहे, जिथे मला सर्वाधिक धोका दिसायला लागला. म्हणजे हे तुम्हाला 22 ते 23 मध्ये नाही दिसत, 23 ते 24 मध्ये नाही दिसत, पण 24 ते 25 मध्ये जे झालंय ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे, लोकांसमोर मांडणार आहे. उद्धव साहेब किंवा राजसाहेब, हा जो विषय आहे तो अत्यंत गंभीर आहे. कधी काळी महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन होतं. मोदी शहा आल्यानंतर महाराष्ट्राची पिछाड झाली आणि त्यांनी गुजरातला ग्रोथ इंजिन बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. महाराष्ट्राला पाठी ढकलला. ढकलला म्हणजे ग्रोथ इंजिन गुजरातला केलं. हा महाराष्ट्रावर सूड घ्यायचा प्रयत्न सुरू आहे का? दुसरं काय म्हणू शकतो? नाही, मी म्हटलं ना, जुनी जखम. बरं का, तेव्हा जी मुंबई हाताला लागली नाही, त्याचं जर समजा तुम्ही जर नीट बघितलं ना, त्याचं कसं आहे, मी नेहमी सांगत आलो की कुठचाही भूगोलाशिवाय इतिहास नाही. तुम्ही जर भूगोल नीट काढलात मुंबईपासूनचा, तर तुमच्या लक्षात येईल की
बुलेट ट्रेन कुठून कुठे चालली आहे, ज्याला मी विरोध केला होता त्यावेळेला. माझा आजही विरोधच आहे त्याला, सगळ्यांनीच विरोध केला. बरं का. या सगळ्या ह्याच्यामध्ये ती बुलेट ट्रेन, त्या बुलेट ट्रेन नंतर हे मी म्हणतो हे ठाणा, पालघर हा जो सगळा भाग आहे, हा सगळा तेवढा पट्टा बरोबर गुजरातला लागतो. कारण गुजरातची बॉर्डर आहे ती. करेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही MMR रिजन जर समजा नीट बघितलं तर म्हणूनच मी वर्षभरामध्ये मी हे जेव्हा पाहायला लागलो आता, मला सर्वाधिक धोका दिसायला लागला. 2 खेड्यांवरती आता ते हक्क सांगायला लागले. हो. पालघरमधल्या. नाही, दुसरं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सुरत लुटली. सुरत का लुटली? कारण सुरतमधून ब्रिटिशांना पैसे जात होते ईस्ट इंडिया कंपनीला, म्हणून त्यांनी सुरत लुटली. त्याचा राग आजही त्यांच्या मनामध्ये आहे की आमची सुरत लुटली. त्याचा बदला म्हणून ते मुंबई लुटतायत का, हा माझ्या मनात प्रश्न आहे आणि मराठी माणसाच्या मनात प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं मुंबईची लूट सुरू आहे, म्हणजे मला तर असं कळलं की सध्याचे जे राज्यकर्ते आहेत त्यातले जे डेप्युटी राज्यकर्ते आहेत ते दिल्लीत जातात तेव्हा मोठ्या थैल्या घेऊन जातात आणि जोपर्यंत त्या थैल्या त्यांना मिळतात तोपर्यंत ते राज्यावर राहतील. हे थैलीचं राजकारण मुंबईतून अनेक वर्ष, म्हणजे काँग्रेसच्या काळापासून मुंबई ही थैला देण्यासाठीच निर्माण झाली की काय, ते आता त्या थैलीचा आकडा वाढत चाललेला आहे. तर मुंबईचं हेच महत्त्व आहे का कायम की दिल्लीला थैल्या पोचवणं? हेच फार महत्त्वाचं आहे की मुंबईमध्ये आम्ही मुंबईला आपलं शहर म्हणून बघतो. मुंबईचं नाव मुंबादेवीवरनं पडलं आहे सगळ्यांना माहिती आहे, पण हे मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून बघतायत आणि आता ती कोंबडी ते कापायला निघालेत. मग त्यांनी कोंबडी कापली तर इकडल्या जैन बांधव काय करणार? त्यांना कबूतर, कोंबड्या ते पिसं लावून फिरतील. कारण मुंबईसाठी तो अत्यंत गंभीर प्रश्न आहे. हा वेगळा. मला काय म्हणायचं, मी परवा दिवशी म्हटलं ना, मला असं वाटतं महाराष्ट्रामधले जे आमचे विरोधकही असतील, जे कोणी असतील, मला असं वाटतं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पक्षातल्या राजकारण्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हे आत्ता नेमकं काय चालू आहे आणि महाराष्ट्राभोवतीचा हा काय विळखा आहे, हा मला असं वाटतं प्रत्येकाने ओळखला पाहिजे. तुम्हाला सत्तेसाठी म्हणून तुमच्याकडनं काही गोष्टी करून घेतात किंवा काय करतायत हा नंतरचा भाग. नंतर पश्चातापाचा फक्त कपाळावरती हात मारायला लागेल प्रत्येकाला. जर यांना जर आज कळलं नाही की आपण काय करतो आणि काय करून ठेवणार आहोत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी पक्षातल्या नेत्यांनी ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे वरपासून खालपर्यंत की आपण हे काय करतोय. म्हणजे मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. नाही, मराठी म्हणून या गोष्टींचा विचार. बघा, आपापले मतभेद सगळे असतील, भांडणं असतील, मतभेद असतील, सगळ्या गोष्टी असतील. मला असं वाटतं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे महाराष्ट्रापुढे काही नाही. आज ते देशमुख कोणी आज भारतीय जनता पक्षामध्ये लोक असतील किंवा अजून त्यांच्या बरोबरचे इतर सहकारी कोणी असतील किंवा अजून कोणी लोक असतील, प्रत्येकाने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र माफ नाही करणार आपल्याला. हो, पण जसं त्या काळामध्ये चिंतामणराव देशमुख निर्माण झाल्याने त्यांनी केंद्रातून ठिणगी टाकली. आपले मराठी जी माणसं आहेत भाजपमध्ये जे केंद्रात मंत्री म्हणून बसलेत किंवा खासदार आहेत, त्यांनी आदर्श ते सगळे चाटम आहेत ना. आता तो आदर्श वेगळा आणि आदर्श घोटाळे करणारे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, ते काय चिंतामणराव. एक आरोप कायम होतो, ठाकरे विकासावर बोलत नाहीत आणि न केलेल्या कामाचं फक्त क्रेडिट घेतात. अशी कोणती कामं आहेत की न केलेल्या कामाचं तुम्ही क्रेडिट घेताय? उदाहरणार्थ नोटबंदी, सागरी महामार्ग आहे नाही आपला, न केलेल्या कामाची हे म्हणजे नोटबंदी. हा, त्याच्यानंतर तर जसं माझे आदित्य बोलला, हा, रुपया सतत घसरतोय त्याचं क्रेडिट आम्ही घेत नाही आहोत. ड्रग्सचे कारखाने चालवणारे कोणाच्या बाजूला आहेत बघा, त्याचं आम्ही क्रेडिट घेत नाही आहोत. अशी ती त्यांची जी काय दुष्कृत्य आहेत त्याचं क्रेडिट आम्ही घेत नाही. मी परवा बोललो ना, हो, आम्ही केलेली कामं आम्ही ठणठणीत लावलेली आहेत. कोस्टल रोड असेल, मगाशी शाळा असेल, हॉस्पिटल असेल, करोनाचं केलेलं काम आहे. मुंबई मॉडेल जे जगभरामध्ये कौतुक मुंबई झालं. मॉडेलवरती निवडणूक आयोगानं बंदी आणली. निवडणूक आयोगाच्या बंदीची मी पर्वा नाही करत, कारण त्यावेळेला निवडणूक आयोगातली लोक वाचली म्हणून असं काहीतरी करू शकतात. ते सुद्धा जर का त्या करोनामध्ये गेले असती तर ते मला एक सांगा की जेव्हा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळी काळजी घेत होतो तेव्हा गंगेमध्ये प्रेत वाहत होती, ती कोणाची होती? हिंदूंची होती, मुसलमानांची होती, ख्रिश्चनांची होती, कोणाची होती? गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, ते का नाही सांगत ही लोक? मुंबई मॉडेलमध्ये मला खरंच एका गोष्टीचं समाधान आहे की चीनने 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल बांधलं, आपण मुंबईमध्ये 18 दिवसात फील्ड हॉस्पिटल बांधून दाखवलं. अनेक कितीतरी कामं, मी तर ती पुस्तिकाच केली ज्याच्यावरती तुम्ही म्हणालात या पुस्तिकेवरती बंदी आणली. ही मी बंदी मानत नाही. निवडणूक आयोगाला जे करायचं ते करा, मी नाही मानत.
कारण लोकसभेच्या वेळेला आपल्या गाण्यातलं जय भवानी जय शिवाजी हे शब्द काढायला सांगितले. हिंदू हा तुझा धर्म आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार. आणि हिंदुत्व सोडलं म्हणतात तुम्ही. मग मी नाही मांडलं, काय करू शकतो निवडणूक आयोग? करोना काळामध्ये जे काय केलं ते निवडणूक आयोगाच्या परवानगीने नाही केलं आम्ही. तुमच्या वचननाम्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. अर्थात संयुक्त वचननामा आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही मुंबई झोपडपट्टी मुक्त करू. म्हणजे काय करू? अडाणी युक्त करू. आज धारावीमध्ये जे चाललंय पात्र अपात्रचा खेळ करून धारावीच्या निमित्ताने अर्धी अधिक मुंबई जवळपास अडाणीच्या घशात टाकल्या असं म्हटलं तर ते वावगं नाही आहे. मुलुंडपासून सुरुवात होते. कांजूरची मिठागर टाकलेत, दहिसरचं टाकले, कुर्ला मदर डेअरी टाकले. सगळी मुंबई जी आहे ती म्हणजे ही सगळी झोपडपट्टी तिकडे हलवायची आणि धारावीला मोठे टॉवर बांधायचे. मग आपल्याकडे काय राहिलं? नाही त्या टॉवर बांधल्यानंतर आपल्या राजा एक लक्षात नाही आलं, धारावीच्या बगलेमध्ये बुलेट ट्रेनचं स्टेशन अहमदाबादला जाणार कसं काय? मग राहणारच कोण तिकडे? तेच तर सांगतो ना मी तेच सांगतोय. नाही, हे एवढं दूरदृष्टीने करतायत हे. मग काय झोपडपट्टी मुक्त म्हणजे अडाणी युक्त करतायत. जसं ते काँग्रेस मुक्त करणार होते तसं आता काँग्रेस युक्त भाजपा झाला. आणि दुसरं, आपल्या वचननाम्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. बाकी आहेतच सगळे. आहे ना, वचनामा पण आणलंय. हां, त्यातलं आपण 5 वर्षामध्ये 1 लाख स्वस्त घरं देणार आहात असं पण आपलं त्याच्या आधी विकासावरती जे बोलायचं म्हणतायत, कोस्टल रोड आम्ही करून दाखवलं की नाही दाखवलं? दाखवला ना. शिवसेना प्रमुखांच्या नावाने एक धरण बांधून दाखवलं की नाही दाखवलं? 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर आम्ही रद्द करून दाखवलं की नाही दाखवला? BST सेवासुद्धा आम्ही सुधारून दाखवली होती की नव्हती? जसं महेशजींनी विचारलं, शाळा सुधारून दाखवल्या होत्या की नव्हत्या? आणि अनेक कामं जी आहेत, जसं अटल सेतू आहे, हा काँग्रेसच्या काळात सुरू झालेला प्रकल्प आहे. पहिला गर्डर मी मुख्यमंत्री होतो तेव्हा, आणि मी ते काम बंद नाही किंवा पडलं. विलासराव देशमुखांच्या नावानं जो फ्रीवे आहे संपूर्ण, तो काँग्रेसच्या काळात निर्माण झालेला आहे. मेट्रोचं सुद्धा पायाभरणी ही मनमोहन सिंगांनी केलेली आहे. आर्थिक केंद्र मनमोहन सिंग देणार होते मुंबईला, जे यांनी गुजरातला नेलं. तर हे 1 लाख स्वस्त घरं आहेत. तुम्ही घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये देणार आहात. मग ह्या तुमच्या लाडक्या बहिणींचीच योजना आहे. सरकार 1,500 देत आहे, आपण 1,500 देत आहे. पण बहिणीचे लाड आम्ही केले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही. आणि दुसरं आहे की मोकळ्या आणि मोक्याच्या ज्या जागा आहेत त्या बिल्डरांच्या घशात जाण्यापासून आपण रोखणार. अशी अनेक काम. त्याच्यावरती आता सरकारच्या पक्षाचं फार महत्त्वाचं म्हणणं आहे, केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आहे, राज्यकर्ते आम्ही आहोत, या योजनांची अंमलबजावणी आम्ही ह्यांना करू देणार नाही. तुम्ही हे आव्हान कसं स्वीकार? आडवे येऊन दाखवा. ही विकास कामं जर माझं तुम्ही आज त्यांना दाखवताय- आव्हान आहे, आमच्या या योजनेच्या आडवे येऊन तुम्ही दाखवाच. पण मला एक गोष्ट नाही कळली, जर समजा चांगल्या योजना असतील तर आमच्याकडे केंद्र आहे, आमच्याकडे राज्य, ही कुठची मस्ती? ही मस्तीच आहे ना. ही कुठची मस्ती? जर जसं समजा रासायन- योजना चांगल्या असतील तर मला असं वाटतं त्या मिळून केल्या पाहिजेत. जसं आपलं एक फार महत्त्वाचं विधान मधल्या काळातलं आहे की भाजपला मोदीची आणि पैशाची मस्ती आली. हो, तर ही दिसते आहे ना. ईव्हीएम ईव्हीएमची आणि त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे. EVM आहे. हां, काय आहे हे सगळं? मी म्हटलं ना की हा एक लहानपणी आपण ना तो एक पत्त्यांचा बंगला करायचो असा, हो, बरोबर आहे. आणि ह्यांच्याकडे जर समजा बघितलं ना तर तो पत्त्याचा बंगला पण तो उलटा आहे. त्याच्या खालचे जे पत्ता आहे ना तो नरेंद्र मोदींचा आहे. ज्याच्या जीवावर हे सगळे आत्ता हे बोलतायत ना, हे सगळे हे त्यांच्या जीवावरती बोलतायत. आज लोक जे काही मतदान आज भारतीय जनता पक्षाला होतंय ते नरेंद्र मोदींच्याच फक्त नावावरती, यांच्या कोणाच्या नावावरती होत नाही आहेत. माझं म्हणणं आहे की आज मला त्रास झाला की आमच्या घरी कोणाला त्रास झाला तर आम्ही आज हिंदूच्यामध्ये जाऊ, तिथे जाऊ. इतकी हॉस्पिटल्स आहेत इथे महानगरपालिकेची. त्या मी मगाशी या विषयावरती येतो, जरा एक थोडंसं बोलतो. महत्वाचं काय आहे, या सगळ्या गोष्टींचं जर समजा तुम्हाला उत्तर किंवा ह्याचा प्रॉब्लेमचा जर समजा जर्म ज्याला म्हणतो आपण, तो आहे तो म्हणजे अवास्तव येणारे या शहरांमध्ये येणारे लोंढे. तुम्ही किती योजना चांगल्या करायला गेलात, हे लोंढे ज्यावेळेला येतात त्यावेळेला हे सगळं तुमच्या योजना विस्कटल्या जातात. तुम्ही रस्ते केलेत की त्याच्यावरती तुम्ही चांगले रस्ते केलेत, त्याच्यावरती एक्स्ट्रा गाड्या येणार कारण लोंढे माणसं जास्ती आली, इमारती जास्ती येत आहेत. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया, आपण ज्या प्रकारे आता मुंबईमध्ये किंवा आपल्या सगळ्याच ठिकाणी जी रिडेव्हलपमेंट सुरू आहे, म्हणजे एका इमारतीमध्ये साधारणपणे 20 लोक राहत होते, तिकडे आता 200 माणसं 400 माणसं राहायला आली. बरोबर आहे, जागा तेवढीच आहे. आता जास्तीत जास्त जेव्हा तुम्ही माणसं एका शहरामध्ये जेव्हा येतात, बंधनं तिकडे घातली गेली पाहिजेत ना.
उद्या पहिलाच प्रश्न तोच होता ना, उद्या हाऊ कॅन वी डिकंजेस्ट मुंबई. मग काय होतं, फक्त मुंबईमध्ये ही गोष्ट होते, महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट सांगितली जाते की या देशामधला कोणी माणूस कुठेही जाऊ शकतो आणि राहू शकतो. हे बाकीच्या राज्यांमध्ये होत नाही. हे बाकीच्या राज्यांमध्ये होत नाही. बाकीच्या राज्यांच्या बरोबर लोक तिकडे कंट्रोल करतात. आमच्याकडेच फक्त आमचेच लोक सांगतात. आता आडवी मुंबई उभी झालेली आहे. नाही, आत्ता तेच म्हणतो ना की एक 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 कॅलॅमिटी किंवा एपिडेमिक हेच मुंबईला वाचवू शकतं का? नाही, दुर्दैव आहे ते. पण प्रश्न असा आहे ना की हे जोपर्यंत लोंढे अंगावरती येत आहेत तोपर्यंत तुम्ही किती जरी योजना राबवायचा प्रयत्न करा, ते करूच आपण. तू मगाशी म्हणालास की बाबा फुटपाथवरती ही जी लोक, फुटपाथ किती वेळा साफ करा. नाही, जसं मला वाटतं मी पार्किंगला तो म्हणजे मला तुमचा हक्क नाही, मला मी पार्किंग लावलं, तुम्ही मला पैसे घ्या. एक मिनिट, आता मला जागा दाखवा. मी आता ह्या गोष्टीला साधारणपणे 4-1 महिने झाले असतील, 4-5 महिने झाले असतील. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो एक योजना घेऊन. ही वाहतुकीची वाचली होती. ती पार्किंगची योजना होती आणि इतकी सिंपल योजना आहे ती, ज्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं की काही महत्वाचे मोक्याचे मैदानं काढा. बरोबर. त्याच्यावर त्यांनी मला हे पण सांगितलं होतं की आपण पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबई आणि 2 उपनगरात मैदानांच्या खाली 500 ते 1000 गाड्यांचं पार्किंग, वरती मैदान तसं असे जर जोपर्यंत तुम्ही पार्किंगचे लॉट्स करत नाही तोपर्यंत रोजच्या रोज गाड्या आदळतच आहेत. तुम्ही रजिस्ट्रेशन किती गाड्यांचं होतं रोजचं या शहरांमध्ये एकदा बघा आकडे त्याचे. आणि फुटपाथला जर समजा आपण पिवळा आणि काळा, म्हणजे फुटपाथ जे असतात ते पिवळा आणि काळा म्हणजे पार्किंग, आणि काळा आणि लाल दगड त्याचा तो म्हणजे नो पार्किंग. बोर्ड लावायची गरजच नाही तुम्हाला. सोप्या गोष्टी आहेत. महिनाभरात ताबडतोब करून टाकू असं म्हणून मला सांगितलं. नाही, माझं तेच म्हणणं आहे की मी एक कॅल्क्युलेशन केलं की गाड्या मुंबईच्या जेवढ्या गाड्या आहेत त्या अगदी बंपर टू बंपर उभ्या केल्या. आत्ताच्या 51 लाख गाड्या, ते पण मी 6 फूट धरलं ॲव्हरेज. त्याच्यात ट्रक पण आहेत, त्याच्यात टेम्पोज पण आहेत. तर बंपर टू बंपर उभे केलं, इथपासून लंडनपर्यंत जाऊन परत 1000 किलोमीटर लाईन लागेल. कारण कंट्रोलच नाही ना. त्या गाड्यांवरनं जायला 9 तास लागेल प्लेनला. अरे म्हणूनच सांगतो ना की या सगळ्या गोष्टींवरती एक राज्यकर्ते म्हणून ज्या वेळेला मी म्हटलं होतं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत, खरं तर मला वाईट या गोष्टींचं वाटतं की एका माणसाकडे इतकं बहुमत दिल्यानंतर एखाद्या राज्याकडे किंवा सगळ्या देशांकडे टाउन प्लॅनिंग किंवा त्याच्या सगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत ह्याच्याकडे का नाही पाहिलं जातं. हे दर बाबा 6 महिन्याला काहीतरी निवडणुका लागल्यात, इकडे बोलतायत, 6 महिन्याने इथे निवडणुका लागल्यात, इथे बोलतात. पण जे महत्वाचे जे प्रश्न आहेत याच्यावरती मला असं वाटतं की मी जो बघत होतो की बाबा ह्यांच्याकडनं काहीतरी घडेल, काही गोष्टी घडतील. आत्ताही मला वाटलं की बाबा काहीतरी गोष्टी घडतील. मूळ प्रश्नांकडे लक्षच नाही आणि त्याच्यामुळे खाली लक्ष नाही. फक्त निवडणुका बघायच्या, माणसं ढापायची, पैसे वाटायचे. कुठे त्यांचंच वाक्य होतं, कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र. असा महाराष्ट्र होता. बरं, लोकांच्या गरजा काय आहेत आणि अपेक्षा काय आहेत, छोट्या अपेक्षा आहेत, छोट्या गरजा आहेत. त्याही जर समजा लोंढ्यांमुळे जर समजा उद्ध्वस्त होणार असतील आणि नुसतंच त्या लोंढ्यांमुळे ते योजना नव्हे तर तुमचं अस्तित्व, मराठी माणसाचं अस्तित्व पण उद्ध्वस्त होणार असेल. इकडे राहणारी माणसं उद्ध्वस्त होत आहेत. योजना तर जाऊच दे. एक्झॅक्टली ना. आता हा विचार आहे ना, हा मगाशी तुम्ही मांडलात, ज्याचा त्रास मी आत्ता सहन करतोय, हा सगळ्या मुंबईकरांनी विचार केला पाहिजे. ठीक आहे, एक क्षणभर आम्ही मराठी तर आहोतच, पण जे आदळलेले लोंढे आहेत, तुम्ही मगाशी म्हणालात की पिढ्यानपिढ्या इकडे राहत आहेत, त्यांचे पण घसे बसलेत, त्यांना पण आजार पण भोगावं लागतंय आहेत. आणि तरीसुद्धा ते लोक केवळ आम्ही इथल्या लोकांची चिंता वाहतोय म्हणून आमच्या विरोधात त्रास होतोय तरी देखील भाजपला मतदान करणार असतील तर त्यांना वाचवायला भाजपवाला नाही येणार. त्याच्यासाठी सोल्युशन म्हणजे याच्यावरचं सोल्युशन एकच आहे. समाज मला असं वाटतं जागृत होणं गरजेचं आहे. ते चुकत असतील तर त्यांना माफ करू नका, आम्ही चुकत असू तर आम्हाला माफ करू नका. तुम्ही योग्य लोक कोण काय करतंय याच्यावरती मतदान होणार आहे की नाही. आणि जर समजा चुकीच्याच गोष्टी करणाऱ्या लोकांच्या मागे जर समजा तुम्ही मतदान करत राहिलात तर समोरच्यांना जे चुका करतायत त्यांना कधीच कळणार नाहीत की आपल्या चुका आहेत म्हणून. उद्या वाचवायलाच कोण येणार कोण येणार. माझं काय म्हणणं आहे की मुंबई आपण म्हणतो आता डेव्हलप करा, तेवढी आता क्षमता राहिलेली नाही मुंबईची. आज मुंबईचं डेव्हलपमेंट करण्यापेक्षा, FSI वाढवण्यापेक्षा आहेत त्या सुविधा चांगल्या करा. म्हणजे ट्रेनची म्हणा, मेट्रोच्या म्हणा, हे बंद करा. म्हणजे उद्या आज झोपडपट्टी बांधली की, म्हणजे आम्ही लहानपणी बघायचो की आमच्या इथे कुठे झोपडपट्टी बांधली की लगेच येऊन म्युन्सिपाल्टी ती तोडायची. आज त्यांनाही माहिती आहे, आज मी ते झोपडपट्टी बांधली की मला इथे जे काही टावर होईल त्याच्यात मला जागा मिळेल. त्यामुळे येत आहेत ना. बेसिक प्रॉब्लेम तोच आहे ना. काय मी परत तेच सांगतो ना, प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्ही या सेवा जेव्हा सुरू करता, मेट्रो असेल, रेल्वे असेल किंवा इतर कुठच्या अजून दुसऱ्या काय मोनोरेल असेल किंवा
तुम्ही गाड्यांच्या रजिस्ट्रेशनवरती पहिल्यांदा बंधनं आणली पाहिजेत ना हो. ते बंदच झालं पाहिजे म्हणतो आता. पण ते होतच नाहीये ना. किंवा तुम्हाला घ्यायची असेल गाडी, ज्याच्याकडे आता एक गाडी करा येते प्रत्येक घरी. कारण मी ते सांगतो, लंडन पासून परत येऊ शकतं 1,000 किलोमीटर एवढं रांगा लागतं. देशांचं राज्य आपल्याला त्याच्या आणावं बघा प्रश्न असा आहे ना की त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेच आलो या सगळ्या गोष्टींमध्ये. एक कायदा करा गाड्यांबद्दल, सगळे जण मानतील. काय प्रश्न येतो त्याच्यामध्ये? बरं, जेवढ्या रजिस्टर्ड रिक्षाज आहेत तेवढ्याच अनरजिस्टर्ड रिक्षाज आहेत. कोणी त्याला त्याच्यावर अनधिकृत म्हणतात. अनधिकृत. आणि हं. मागे एकदा मी झाली तर 10 वर्ष झाली त्यावेळेला एक अनधिकृत टॅक्सी आणि रिक्षांबद्दल आंदोलन केलं होतं. 4,000 रिक्षा फाटल्या होत्या. गव्हर्नमेंटनेच पकडल्यानंतर त्या सगळ्या त्या फाडल्या होत्या. जवळपास 2,000 टॅक्स्या डिसमेंटल केल्या होत्या. त्यावेळेला सरकारला सांगून मी करून घेतल्या होत्या. मला असं वाटतं काँग्रेस होती त्यावेळेला, काँग्रेसचं सरकार. काहीतरी म्हणजे मुंबई जर का वाचली तर काहीतरी. पण म्हणून आहे ना, आत्तापर्यंत आम्ही केलेली कामं लोकांसमोर आहेत. उद्या काय करणार ते लोकांसमोर ठेवलं आहे. आता लोकांनी ठरवायला पाहिजे की उद्या त्यांना काय पाहिजे. आम्ही ज्या तळमळीने बोलतो आहोत, विषय मांडतो आहोत, ह्यांच्याकडनं फक्त आरोप होत आहेत. केलेली कामं कुठे आहेत? ना यांनी कधी नेते निर्माण केले, ना कधी यांनी कामं निर्माण केली, नाही म्हणजे काहीच निर्माण नाही केलेलं. फक्त दुसऱ्याचं उचलायचं. आणि म्हणजे मी काल बोललो की शिवसेना प्रमुखांचा पुतळा जो आम्ही केला ते सुद्धा त्यांचं क्रेडिट ते घेत आहेत. मग तुम्ही आलात कशाला जन्माला आणि कशासाठी बसलात राज्यावर? फक्त निवडणूक आली का जातीपातीत धर्माधर्मात मारामाऱ्या लावायच्या, लोकांनी आंधळेपणाने मतदान करायचं, ही त्यांची अपेक्षा आहे का? अंधभक्त आहेत ना एवढ्या मोठ्या प्रमाणात. हो. हिंदुत्व म्हणजे काय आहे? अंधभक्त निर्माण करणं हे त्यांचं मला हिंदुत्व आहे. आता काय वाटतं माहिती, ही महानगरपालिकेची निवडणूक मला असं प्रामाणिकपणे वाटते की हे जी बेबंदशाही जी सुरू आहे याला जर समजा काही प्रमाणामध्ये जर त्याला जर थांबवायचं असेल, अटकाव करायचा असेल, तर ही महानगरपालिका या सगळ्यात मुंबई, ठाणा या सगळ्याच, मी MMR रिजन म्हणतो, या आमच्या हातामध्ये येणं गरजेचं आहे. ह्या सत्तेसाठी बोलत नाही आहे. या सगळ्या गोष्टींना अटकाव जर बसला नाही, उद्या जर ह्या तिन्ही जर समजा गोष्टी गेल्या तर म्हणजे तुम्ही नंतर कोणाकडे बघायचंच नाही. मग रावसाहेब, तुमचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आणि आहे. आता ही सगळ्यात महत्त्वाची मराठी माणसासाठी सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे. मी हे निवडणुकीसाठी बोलत नाही, निवडणुका लागायच्या अगोदरपासून बोलतोय आम्ही. 7 वर्षांनी या निवडणुका होत आहेत. जवळजवळ 7-8 वर्षांनी आपण प्रतीक्षा करत होतो निवडणुका व्हाव्यात. संजय पण ह्या निवडणुका सुद्धा सरळ मार्गाने होत नाहीयेत. नाही, एक मिनिट. हिंदीची सक्ती, एक मिनिट. यंत्रणांचा गैरवापर, हिंदीची सक्ती. हो. मी त्यावेळेला आठवतं ना, मी त्यावेळेला म्हटलं होतं की हिंदीची सक्ती नाहीये, हे चाचपडून बघतायत तुम्हाला की तुम्ही जागे आहात का झोपलेला आहात. ही हिंदीची सक्ती त्याच्यातनंच होतं ते सगळं, की हा महाराष्ट्रातला मराठी माणूस जागा आहे का? तुम्हाला काय दिसलं? नसेल जागा, करून टाकू सक्ती. म्हणजे सगळ्या गोष्टी. तुम्हाला काय दिसलं? जागा आहे की झोपलाय? ती चाचपडणं सुरू होतं. नाही, मला असं वाटतं जागा आहे. आणि तो नुसताच जागा नाही, त्रासला पण आहे आणि रागावलेला पण आहे. तो बोलत नाही याचा अर्थ असा नाही आहे. मला असं वाटतं, माझी अपेक्षा आहे, देवीकडे प्रार्थना आहे की तो जागा राहावा आणि त्यांनी बदल घडवावा. नाही, जसं मगाशी माझा एक प्रश्न होता की 7 वर्षांनी निवडणुका होत आहेत, त्याही सरळ मार्गाने होत नाहीयेत. धमक्या, दहशत, नाही, पण मला पैशाने माणसं विकत घेणं. अरे माझं तेच म्हणणं आहे ना. काय जर होणार? ते म्हणतायत की आम्ही विकास केला ना, तर मग तुम्हाला धमक्या का द्याव्या लागतायत? तुम्हाला पैसे का वापरायला लागतायत? तुम्हाला उमेदवारा मागे का घ्यायला लावताय? तुम्ही म्हणताय ना विकास केला, मग विकासावरती बोला. उद्धव साहेब किंवा राजसाहेब, या मुंबईमध्ये अनेक मोठे नेते महानगरपालिकेत गेले. जॉर्ज फर्नांडिस पासून अहिल्या रांगणेकर, मृणालताई गोरे असतील किंवा आपल्या शिवसेनेचे अनेक मनोहर जोशींपासून मनोहर जोशी अनेक लोकसभा अध्यक्ष झाले. कधीही बिनविरोध निवडणुका चांगल्या माणसांच्या बाबतीत सुद्धा सोनसिंग आणि- कोहली होते. आणि मनोहर आणि जोशी- आणि आणि असं काय आहे, 70 लोक बिनविरोध निवडून आले. नाही, आणि मनोहर जोशी ते अध्यक्ष झाल्यावर उमेदवाराच्या प्रचाराच्या किंवा अर्ज भरायला गेले नाहीत कधी, जसे आत्ताचे अध्यक्ष ते गेले तसे 70 ठिकाणी बिनविरोध. विधानसभेच्या. महाराष्ट्रात बॅरिस्टर नाथपै सुद्धा बिनविरोध आले नाहीत. आणि उत्तर प्रदेशमध्ये राम मनोहर लोहिया बिनविरोध किंवा अटलजी कधी बिनविरोध आले नाहीत. मोदी नाही आलेच. मोदी आले नाहीत, अमित शहा आले नाहीत. पण या महाराष्ट्रामध्ये 70 लोक बिनविरोध निवडून येतात. ह्याचा तुम्ही कसं काय सामना करणार? नाही, मला तेच ना, मला काय बाकीच्या सगळ्या गोष्टींशी तुम्हाला भांडता येतं, अंगावर जाता येतं, सगळ्या गोष्टी करता येतात. परंतु समाजामधल्या काही घटकांचं झालेलं जे अधपतन आहे याच्याशी काय करायचं हाच पहिला प्रश्न आहे. पण हे अधपतन महाराष्ट्राचं आहे. दुर्दैव आहे. अजित पवार भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत.
त्यांची युती आहे अधिकृतपणे, आणि ते निवडणूक पुण्यात आणि पिंपरी चिंचवडला स्वतंत्रपणे लढत आहेत, आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावरती मोठा हल्ला केला. त्यांचं म्हणणं आहे की भाजपला मस्ती आली, जे तुम्ही म्हणता. त्यांचं म्हणणं आहे भाजपने प्रचंड भ्रष्टाचार केलाय. त्यांचं म्हणणं आहे भाजपला नीतिमत्ता नाही. मला वाटतं ही त्यांची नुरा कुस्ती आहे. बरं. म्हणजे विरोधी पक्षाला तुम्ही स्पेसच ठेवायची नाही, हा. एकमेकावरती आरोप करायचे आणि निवडून आल्यावर एकत्र जायचे. म्हणजे आता सुद्धा आम्ही एकत्र आलोय आणि मिंदेला मुंबईत ठाण्यात मराठी मतं फोडण्यासाठी म्हणून ते वापरतायत. मिंदेचा वापर त्यासाठी करतायत. म्हणूनच त्याला शिवसेना आणि आमचं चिन्ह दिलंय. म्हणजे मराठी माणसामध्ये गोंधळ उडवायचा, त्याच्यात फूट पाडायची, मराठी माणसं फोडायची, हे मिंदेला दिलेलं काम आहे. पण ते काम तुम्ही एकत्र आल्यामुळे असफल झालेलं आहे. असफल झाले आणि मराठी माणसांनी ते आणखीन केलं पाहिजे. होय. ते काय आहे, त्यांनी सगळ्या योजना आखल्या. हे कधी होईल असं त्यांनी अपेक्षाच कधी केली नव्हती. हो. कळलं का? त्याच्यावरती तो बंगला कोसळला ना त्यांचा. पण दुसरा एक फार गंभीर प्रश्न की ह्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे तेवढ्या बंडखोऱ्या, मारामाऱ्या, खुनाखुनी, एबी फॉर्म पळवणं आणि गिळणं इथपर्यंत नाही, आम्ही चित्र पाहिलंय. या सगळ्या गोष्टीची कारणं अशी आहेत. काय वेळेत निवडणुका झाल्या असत्या ना, हा. तर मला असं वाटतं हे चित्र तसं तेवढं दिसलं नसतं. हे 7 वर्ष जे तुंबलं ना सगळं, तुंबले, हो. कळलं का? आणि ते आता होणार, आता होणार, आता होणार, आता होणार, आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही दर सणासुदीला जे काही पैसे वाटत बसले होते, हा. ते सगळ्यांचा उद्रेक झाला. म्हणजे बंडखोरीचा विक्रम झाला. पूर्वीच्या राजकारणात नेते घडवण्याची प्रक्रिया होती. आता नेते पळवावे लागतात भारतीय जनता पक्षाला. इतका मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष, जगातला सगळ्यात मोठा पक्ष. मी लोकसभेला बोललो होतो की भारतीय जनता पक्षासारखा वांझोटा पक्ष देशाच्या राजकारणात नाही. ह्यांना राजकारणात पोरं होत नाहीत, हा. त्याचं पाप आमच्यावर टाकतात आणि आमची राजकारणातली पोरं ते पळवत आहेत. मग आता या पोरांना कसं काय तुम्ही आवर घालणार? आमच्याकडे पोरं म्हणजे प्रक्रिया सुरूच आहे. तिकडे तुमच्याकडे बंदी नाहीये. नस मोहन पडली. भागवत बोललेत ना. हो, म्हणजे तुम्ही हिंदुत्वाचं पालन करताय त्यांच्या ऐकतोय दृष्टीनं. नाही, दुसरं असं आहे की या वेळेला भारतीय जनता पक्षात बंडखोऱ्या झाल्या. भारतीय जनता पक्षातून लोक बाहेर गेले. तो पत्ता जसं राज म्हणाल तसा आता हालायला लागलाय बंगला. तो एक दिवस पत्त्याचा बंगला बेपत्ता होईल. प्रत्येक गोष्टीला अंत आहे. आपण जे म्हणालात की कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. उद्धव साहेब, लोकशाही देशात लोकशाही देश, लोकशाही आहे का? नाही, लोकशाही आहे ना, लोकांमध्ये आहे. ते मतपेटीत का दिसत नाही? त्याचं कारणच ते आहे ना. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ईव्हीएम आहे पासून अनेक गोष्टी आहेत. तुम्ही अजूनही मानता ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे? एक मिनिट, आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या तेलंगणा आणि पंजाबमध्ये, मतपेटी जिकडे बॅलेट पेपरवरती झालं. तेलंगणामध्ये 7 नंबरला गेली बीजेपी, भारतीय जनता पक्ष, आणि पंजाबमध्ये 4 नंबरला गेली. हे बॅलेट पेपरवरती तर सिद्ध झालंच ना. कर्नाटकात सुद्धा त्याच पद्धतीनं झालं. मग बॅलेट बॅलेट पेपरवरती पेपरवर निवडणुका घेणं राज्यातल्या हा राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. राज्य निवडणूक आयोग या हे कोणाकडे आहे? महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग नावाची संस्था अस्तित्वात आहे का? भारतात कुठे आहे? देशात कुठे आहे? नाही तर आमचं म्हणणं ऐकलं असतं ना त्यांनी. का आपण स्वतः त्यांच्याकडे गेलात, प्रेझेंटेशन दिलं, सगळं सांगितलं, सगळं सांगून झालं. आताही काल मनसेचे नेते बिनविरोध जे लोक निवडून आले त्याविरुद्ध याचिका घेऊन गेले. याचिका घेऊन गेले. बघू काय होतंय. शिंदे गटाचं किती आव्हान वाटतंय? कारण त्यांच्याकडे आपलं चिन्ह आहे. मी म्हटलं ना त्याला पूर्वी, म्हणजे बाळासाहेबांनी एक शब्द वापरला होता, तो आता मी काय वापरू इच्छित नाही, पण यूज अँड थ्रो, याच्यावरनं तो शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. वापरा आणि फेका. हां, पण ते बाळासाहेबांना शोभत होतं बोलायला. तसा त्यांचा तो उपयोग आहे. मुंबईबरोबर 29 महानगरपालिका आहेत आणि त्याही महत्त्वाची शहरं आपल्या या राज्यात, अगदी चंद्रपूरपर्यंत आहेत. तुम्ही MMR रिजनचा उल्लेख करताय. पुणे, नाशिक, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, नागपूर, अमरावती, अकोला या सगळ्या महानगरपालिका मिळून महाराष्ट्र आहे. आपण मुंबईवर बोलतो आहे, पण ह्यांना तुम्ही काय सांगाल? ह्या ज्या उरलेल्या महानगरपालिका आहेत ती सुद्धा जनता आपल्याकडे पाहते आहे की आमच्याकडेही लक्ष द्या, आम्ही सुद्धा महाराष्ट्राचेच लोक आहोत. तुम्ही त्यांना काय आवाहन कराल? नाही, कसं आहे, आत्ताच्या या सगळ्या निवडणुकीची तुम्ही जर नीट महाराष्ट्र बघतोच आहे, ज्या प्रकारे आत्ता ह्या निवडणुकीला वेडेपिसे होऊन ज्या लेवलला पैसे वाटले जात आहेत,
आत्ता ह्या क्षणाला तरी त्यांना तुम्ही आत्ता काय पुरणार आहात संपूर्ण महाराष्ट्रभर? आत्ता नगरपालिका आणि बाकीच्या सगळ्या निवडणुका झाल्या त्यावेळेला काय थैमान घातला आपण बघितलं ना. हो, जाणार त्यांच्यापर्यंत, येऊच त्यांच्यापर्यंत, प्रश्न नाहीच आहे, महाराष्ट्रच आहे तो. परंतु मला असं वाटतं की आत्ताची एकूण परिस्थिती पाहता जरा थोडीशी सावध पावलं टाकणं गरजेचं आहे. आणि त्या सावध पावलामध्ये पहिलं पाऊल मला असं वाटतं मुंबई आहे, ठाणा आहे. पण ह्या इथले जे मतदार आहेत त्यांना म्हणजे आम्ही दोघंही मिळून सांगतोय की आता तुम्हाला राज्यकर्त्यांकडनं काही अपेक्षा ठेवण्याची गरज नाही आहे. तुम्ही राज्यकर्त्यांना दिशा दाखवली पाहिजे. म्हणजे भले ते पैसा वाटतील, दारू वाटतील, ड्रग्सचा पैसा वगैरे सगळं येतोय, पण महाराष्ट्र हा लाचार होत नाही हे दाखवण्याची आता गरज आहे. हे बरोबर आहे. पण आता मुंबईसह अनेक शहरामध्ये मराठी माणूस नक्कीच आहे, पण इतर सुद्धा समाज आहे ना. मुस्लिम बांधव आहेत, ख्रिश्चन बांधव आहेत, जैन आहेत, पारशी आहेत. ते आपल्याबरोबर राहतील का? नक्की राहतील. का नाही राहणार? तुम्ही हिंदुत्व विरोधी ह्याचा आहात. हिंदुत्वाशी अशी काय टीका होऊ शकते. नाही ते मी तर बोललोच, ह्याचा हिंदुत्वाशी काय संबंध आहे तो? मी उद्या मंदिरात जाऊन समजा मी पाया पडतोय, आणि तुम्ही सांगाल की मला तू गंगेचं पाणी पी, नाही पिणार मी. गंगा उगम पावते, तिकडचं कदाचित पिईन मी. उद्धवजी, प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आपल्याकडे जे राजजी म्हणतात, तुम्ही जे म्हणताय की मला घंटा बडवणारं हिंदुत्व नको आहे, पण नाही पटत, ते नाही पटत ना. तुम्ही तरी हिंदू आहात का? कारण भारतीय जनता पक्षाला पडलेला प्रश्न आहे. पहिलं भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व जे प्रबोधनकार सांगायचे, जे शिवसेना प्रमुख सांगायचे, त्यांचा मुसलमानांना विरोध नव्हता. देशद्रोही आणि देशप्रेमी हा सरळ दोन विभाग त्यांनी केलेले. आणि देशप्रेमी जर तो मुसलमान असेल आणि आपल्या देशावरती प्रेम करणार असेल तर तो आमचा आहे. आणि आता जसं त्यांचा कुरुलकर पकडलेला गेलेला आहे, मला माहीत नाही कुरुलकर कोण आहे, पण तो देशद्रोही आहे की नाही? जो आपल्या देशात राहून पाकिस्तानचं काम करतोय तो देशद्रोही आहे. आणि आमचं हिंदुत्व हे बाळासाहेब जे म्हणाले की आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तर आपण असं पकडूया, आता गोमातेची हत्या बित्या हा जो सगळा विषय, बीफ एक्सपोर्ट, काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये बीफ एक्सपोर्टमध्ये भारताचा नंबर 9वा होता. मोदी सरकारच्या काळामध्ये तो बीफ एक्सपोर्टचा नंबर आपला 2 नंबरवरती आलाय. म्हणजे सर्वाधिक गायी आणि सगळ्या गोष्टी मारल्या जात आहेत, हे तर सत्य आहे. हा सरकारी आकडा आहे, माझा आकडा नाही आहे. आणि या कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षाला मोठ्या देणग्या मिळाल्या. आता त्याच्यावरती नरेंद्र मोदींची एक क्लिप मी जाहीर दाखवली पण होती, त्याच्यामध्ये ते म्हणाले होते की ये तो मेरे दोस्त है. बीफ एक्सपोर्ट करणारे हे आमचे मित्र आहेत बोलले होते. म्हणजे प्रश्न असा आहे, हे बघा, सोयीच्या हिंदुत्वाला काय अर्थ नाही ना. आणि तुम्ही कितीही काहीही म्हणा, या हिंदुस्थानामध्ये हिंदुत्व आणि हिंदुत्वावरती निवडणूक लढवून जिंकता येतं हे दाखवणारे फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे होते, जे पहिले होते. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. हे ज्यावेळेला दाखवलं त्यावेळेला भारतीय जनता पक्ष गांधीवादी समाजवादात होता. 2 खासदार होते बरं का, गांधीवादी समाजवाद चालू होता तेव्हा. नाही, त्यांनी तर अनेकदा पळ काढला हिंदुत्वापासून. बाबरी असेल, अन्य विषय असतील, त्यांनी कुठे भूमिका घेतली? मला असं वाटतं की आपण आता महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या विषयात जाण्यापेक्षा आत्ता महापालिकेच्या क्षेत्रात राहणारे सर्व धर्मीय हे भाजपच्या या भ्रष्टाचाराला आणि त्यांच्या सगळ्या प्रदूषणाला कंटाळलेले आहेत. मग हिंदूंनाही तेवढाच त्रास होतोय, हिंदूंनाही खड्डे लागतायत, मुसलमानांनाही खड्ड्यात जावं लागतंय. त्याच्यामुळे ह्याच्यात धर्म कशाला आणता? नाही, धर्म भारतीय जनता पक्ष आणू इच्छितो हे मी म्हणतो. म्हणून सगळ्यांनी मिळून आता भाजपला खड्ड्यात घातलं पाहिजे. मग याच्यामध्ये हिंदू पण आले, मुस्लिम पण येऊ देत, ख्रिश्चन पण येऊ देत. जो महाराष्ट्र प्रेमी आहे, ज्याला आपल्याबद्दल आपल्या कुटुंबियांची चिंता आहे, त्यांनी भाजपला नाकारलं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्र धर्माविषयी बोलताय. हा एक महाराष्ट्र धर्म आहे. उद्धव साहेब, आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. आणि परत माझा प्रश्न तोच आहे की आपण एकत्र येण्याने मुंबईसह महाराष्ट्रामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. लोकांना आशेचा किरण दिसतोय फार मोठ्या. आता आम्ही काहीतरी करू शकू, आम्हाला एक नेतृत्व मिळालेलं आहे. एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय असं जे आपण म्हणताय तेही लोकांना आवडलं की हे आता एकत्र आहेत सगळे. आम्ही एकत्र राहून महाराष्ट्राची सत्ता घेणार का? मुंबई सोडून द्या, मुंबईत आहेच. महाराष्ट्र कशाला जर एकत्र राहून देशाची येत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. एक लक्षात घ्या की आम्ही एकत्र आलेलो आहोत ते मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आलोय, म्हणजे इतर भाषिकांवरती अन्याय करण्यासाठी नाही आलेलो.
हिंदुत्वासाठी आलो आहे, म्हणजे मुस्लिम किंवा ख्रिश्चनांवरती अन्याय करण्यासाठी नाही आलेलो. जेव्हा मी परत परत सांगतो, मुंबई महापालिका आमच्या ताब्यात 25 वर्ष मुंबईकरण दिली, त्या मुंबईकरांमध्ये मराठी तर आहेतच, पण मुस्लिम पण आहेत, ख्रिश्चन पण आहेत, काही प्रमाणात गुजराती पण आहेत, उत्तर भारतीय आहेत, आणि या सगळ्यांना आम्ही सारख्या सुविधा दिलेल्या आहेत. जसं मगाशी शाळेचा विषय काढला, आम्ही 8 का 9 भाषेत शाळा दिलेल्या आहेत, उर्दू शाळा पण आहेत. आणि कोरोनामध्ये सर्व धर्मियांना आम्ही सारखे उपचार केलेत. मी साधी गोष्ट सांगतो, या सगळ्या याच्यामध्ये हे 2009-10चं वगैरे असेल आंदोलन. कसं आहे, जसं प्रत्येक राज्यामधला हिंदू हा तसा वेगवेगळा आहे, कारण वेगवेगळ्या ठिकाणचं राज्यातलं कल्चर वेगळं आहे, तसा प्रत्येक राज्यातला मुसलमान देखील वेगळा आहे. आता महाराष्ट्रामधला राहणारा जो मुसलमान आहे, वर्षानुवर्ष अनेक पिढ्या राहणारा, तो मराठी मुसलमान आहे, मराठी भाषिक आहे, मराठी भाषिक आणि मराठी मुसलमान आहे तो. म्हणजे याच्यावरती आंदोलन झालं होतं त्यावेळेला. त्या हज कमिटीचं ऑफिस आहे ना तिकडे, की तिकडेच्या सगळ्या त्या हज कमिटीच्या ह्याच्यावरती युपी बिहार आणि इकडच्या सगळ्या लोकांचं तिकडे ते वर्चस्व होतं, आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुसलमानांना हजला जाऊ देत नव्हते. त्यावेळेला केलेलं आंदोलन आहे माझ्या पक्षाने. महाराष्ट्रामधले मुसलमान जे आहेत, असंख्य मुसलमान आहेत. अरे माझा हा आहे ना आमचा मामा ना, सलीम मामा आहेच की, मराठी मुसलमान आहे. काल एका नगर उमेदवाराच्या ऑफिसमध्ये मी गेलो होतो. आपले उमेदवार मुस्लिम आहेत, आपल्याकडे मुस्लिम उमेदवार आहेत, आमदार आहेत, क्रिकेटर झहीर खान आहे आहेत ना. हो, मराठी मग संगमनेर. मी झहीरशी मी कित्येकदा आम्ही जेव्हा समोरासमोर येतो गप्पा मारतो त्याला मराठीतच बोलतो. मी नाही, साबीरभाई शेख होतेच ना. साबीर भाई होते आपले, खूप लोक आहेत. आता बेरामपाड्याचा हाजी हा आपला नगरसेवकच आहे. आपण धुरंधर नेते आहात. आपण महाराष्ट्राला काय आवाहन कराल यानिमित्त? की जे एक नवीन पर्व जे सुरू झालं आहे, एकत्र येण्याचं, आपल्या युतीचं, मराठी माणसाच्या एकजुटीचं, आपण महाराष्ट्राला काय आवाहन करा? महाराष्ट्राला मी हीच आवाहन म्हणजे विनंती करेन की आजपर्यंत आपण यांच्या नादी लागलो आणि आपलं आयुष्य हे बर्बाद केलं यांनी. आता महाराष्ट्राने दाखवून द्यायला पाहिजे, जी देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आहे, तो देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आता दिसला पाहिजे, की खरं ते खरं आणि खोटं ते खोटं. यांचं हिंदुत्व, यांचं देशप्रेम. एक लक्षात घ्या, देशभक्ती आणि भाजप भक्ती ही एक नाही आहे. मी देशभक्त आहे याचा अर्थ मी भाजप भक्त नाही आहे, आणि जो भाजप किंवा मोदी भक्त आहे तो म्हणजे देशभक्त असं नाही आहे. तर देशभक्त हा वेगळा असतो आणि तो देशावरती प्रेम करणारा असतो. तुम्ही म्हणाल त्याला मी देशभक्ती मानणार नाही, मी मोदी भक्त होऊ शकत नाही, मी भाजप भक्त होऊ शकत नाही, मी अस्सल मराठी बोलणारा हिंदू आहे, देशप्रेमी आहे, हे महाराष्ट्राने दाखवलं पाहिजे. मला असं वाटतं या दलिद्री राजकारणाला बाजूला सारून मला असं वाटतं महाराष्ट्राने एक वेगळी झेप घेणं गरजेचं आहे आज. नाही तर महाराष्ट्र जो ज्याला आपण म्हणतो की देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र हा युपी बिहारपेक्षा खाली जाईल. महाराष्ट्राच्या जनतेने जागं राहावं एवढीच फक्त माझी इच्छा आहे. महाराष्ट्रात राहणारा मग तो म्हणजे मुस्लिम असो किंवा जैन असो किंवा मराठी, ह्या महाराष्ट्रीय ह्यांना म्हणणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी ही निवडणूक असली पाहिजे. ते राहत आहेत, ते आम्ही म्हणतो ना, त्यांच्यासाठी झालं तर मग ना त्यांचं सगळ्यांचं एक. पण मला असं वाटतं महाराष्ट्रीय वगैरे हे म्हणणं म्हणण्यापेक्षा खूप गरजेचं मराठी आहे. हाच भाग आहे. हो, मग ते मराठीच आहेत. नाही पण कसं होतं की आता डिव्हिजन होते ना, हे तुम्ही मराठीसाठीच करता. जो राहतोय आता, म्हणजे मी तर म्हणतो की बाहेर आता मुंबईची कॅपॅसिटी संपली आहे. हे इकडचे जैन पण सांगतील, इकडचे साऊथ इंडियन पण सांगतील आणि इकडचे ख्रिश्चनही सांगतील. हो, पण जैन सांगतील तर बरं वाटेल. नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की आपण सगळे आता गुण्यागोविंदाने नांदतो. जेव्हा एखादं संकट येतं ते मराठी, हिंदी, गुजराती, जैन असं म्हणून येतं का? असं नाही येत. जसं मी परत तेच सांगतो, कोरोना आला, मुंबईत पाणी तुंबलं किंवा एखादा अपघात झाला, घातपात झाला, तर शिवसैनिक जो धावून जातो तो 92ची दंगल असेल, नंतरचे बॉम्बस्फोट असतील, नंतरचे अपघात असतील, रक्तदान करतो शिवसैनिक. ते रक्त विचारून देत नाही कोणाला माझं रक्त जाते. अगदी शिवसेनेच्या शाखा आणि अगदी मनसेच्या शाखांमध्ये सुद्धा अन्य भाषिक सुद्धा येतात ना, मुसलमान पण येतात. माझ्या मुलाला शाळेत ॲडमिशन पाहिजे, कोणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असतं, कोणाला रक्त पाहिजे असतं. बरं, रक्तदान करायला जेवढे शिवसैनिक आणि मनसे सैनिक उभे राहतात तेवढे हे राज्यकर्त्यांचे जे काही भक्त आहेत ते उभे राहतात का? त्याच्यामुळे आम्ही हा एकोपा ठेवायला बघतो आहोत. त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम भाजप करते. त्या मिठाच्या खड्या टाकणाऱ्याला आता बाजूला टाका, हेच आवाहन मी परत महाराष्ट्राला करेन. नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटतं की ह्याच्यामध्ये मुंबईवरती कब्जा करण्यापेक्षा मला असं वाटतं अहमदाबादची मुंबई करा ना, आम्हाला आनंद होईल ना.
तुम्ही बडोद्याची मुंबई करा, आम्हाला आनंद होईल. तुम्ही सुरतची मुंबई करा, आम्हाला आनंद होईल ना. हेल्दी कॉम्पिटिशन असू देत ना. कशाला माझं काय म्हणणं, पहिलं आपल्या संघटनेची मुंबई करू दे की. नाही नाही, पहिला अरे, अहमदाबादचं नाही, नाही, नामांतर करा. प्रश्न असा आहे ना की ह्या मुंबई आणि हा सगळा भाग राजकारणाचा म्हणून जो गुजरातला जोडण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे, याच्यापेक्षा तुमच्या राज्यामध्ये डेव्हलपमेंट करा ना. गौतम अदानीने उद्योग करू नये असा इतका दळभद्री विचार आमचा नाहीये. उद्योगपती मोठे व्हावेतच, या देशामध्ये व्हावेत. पण मग गौतम अदानीने गुजरात मोठा करावा, तिकडच्या जागा द्याव्यात, तिकडे त्याला मोठं करावं. देश खूप माझं मोठा आहे आपला. देश खूप मोठा आहे. उद्या कसं होतंय की प्रॉब्लेम असा आहे की तुमचा ह्या सगळ्या गोष्टींवरचा जो डोळा आहे आणि ज्या प्रकारचं राजकारण आता भारतीय जनता पक्ष खेळतंय, दुर्दैवी आहे. खरं तर या गोष्टींची गरजच नाहीये आणि हे होतंय म्हणून आम्हाला बोलावं लागतंय. आणि मग तुम्ही म्हणणार की आम्ही निवडणुकीच्या तोंडावर बोलतच नाही आहोत. हा प्लॅन आहे, तो प्लॅन तुमच्यासमोर मांडणं गरजेचं आहे म्हणून आम्ही बोलतोय. उद्धव साहेब आणि राजसाहेब, आपण आलात, दिलखुलासपणे मुंबई, महाराष्ट्र, देशाच्या राजकारणावर बोललात, मराठी माणसाच्या एकजुटीवर बोललात. खरं म्हणजे राजसाहेबांनी दणदणीत शब्दात त्यांची भूमिका मांडली, पण आपला आवाज थोडासा कालपासून माझा बिघडलेला आवाज आहे. बसलाय तरी आपण खणखणीत शब्दात पण विचार खणखणीत आपले आहे. विचार मांडलेले आहेत, त्याबद्दल मी आभारी आहे. महेश मांजरेकरांचा आभारी आहे की ते सुद्धा एक मुंबईकर म्हणून इथे बसले आणि कॉमन मॅन म्हणून त्यांनी आपल्याला त्यांच्या मनातले प्रश्न विचारले. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.